स्वेन सदा निरस्त सत्यम परम धर्म प्रोचित धर्म चरण सदा वेद शास्त्र श्रीमद् भागवत महावीर निर्वाणीश्वर सत्य श्रीमद भागवत एक गंमत आहे. भगवंताच्या जन्माचं वर्णन केले पण जन्मतिथी भागवतात सांगितलेली नाही. अष्टमी जी तिथी आहे हे भागवतात कुठे सांगितलेलं नाही. श्रावणामध्ये जे वर्णन आहे त्या वर्णनावरून ती तिथी सिद्ध होते. भगवंताचा हा जो अवतार हा लीला पुरुषोत्तम अवतार. मागचा जो अवतार होता तो मर्यादा पुरुषोत्तम होता आणि हा अवतार जो होता हा लीला पुरुषोत्तम आहे. मागच्या अवतारापेक्षा यावेळेस सतत बदलले भगवंत. मागचा अवतार उत्तरायणात झाला, हा अवतार भगवंताने दक्षिणायनात घेतला. मागचा अवतार दुपारी ढळढळीत 12 वाजता झाला, हा अवतार रात्री 12 वाजता. का तर मागचा अवतार सूर्यवंशात होता. तो सूर्याला प्राबल्य केव्हा असतं, सूर्यप्रभा केव्हा असतो, मध्यान्ह असतो. हा अवतार चंद्रवंशात म्हणून चंद्राचं प्राबल्य होतं. चंद्रपूर्ण केव्हा असतो, अष्टमीला 12 वाजता असतो, त्यावेळेस त्याला ते प्राबल्य. मागचा अवतार पूर्णावतार होता म्हणून नवमी घेतली. हा पूर्णतम आहे म्हणून अष्टमी घेतली. पूर्णावतार 15 कलेमध्ये पूर्णावतार होतो, 16 कलेमध्ये पूर्णतम होतो. भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे तो 16 कलेचा. भगवान रामचंद्रांचा जो अवतार आहे काही जण 12 कलेचा होतं, काही जण 15 कलेचा होतं. तर असं मागच्या अवताराच्या या अवताराची तुलना जर तुम्ही करत गेला तर तुमच्या खूप अशा गोष्टी लक्षात येतील की कसं आहे. मागचा अवतार सगळ्यांना अगदी समजून उमजून झाला. हा अवतार मात्र कोणाला समजला नाही, समजून दिला नाही. निशिते तम उद्भूते. भगवंताचा अवतार होत असताना काय वातावरण होतं ते सगळं काळ आपण बघितलं. मंदम मंदम जलधरा जगद्गुरुसागरम. पाऊस थोडा 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 पडत होता, मंद मंद जलधारा वाहत होत्या. आणि भगवंताने जसं पूर्वेला चंद्रोदय व्हावा तसा चंद्रोदय या वंशामध्ये झाला. तो भगवंताच्या रूपाने आला. आणि भगवंत हा कधी जन्मत नाही, त्याचं प्राकट्य होतं. म्हणून आविरासीत यथा प्राच्या दिशींदुरिव पुष्करा. सामान्य माणसासारखा जन्म होत नाही भगवंता. आणि सामान्य माणसासारखा गर्भवासही त्याला नसतो. त्याचा गर्भवास एक देखावा, माया, लोकवत्त लीला नैवल्यम, एक लीला दाखवणे. प्रत्यक्षात तो प्रगट होतो. देवकीच्या समोर भगवंताचं 8 वर्षात्मक रूप प्रगट झालं. तमद्भुत
कौस्तुभम बालकमंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदायुधम श्रीवत्सलक्ष्मम गलशोभि कौस्तुभम पीतांबरम सांद्र पयोध सुबलम पीतांबर धारण केलेलं शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं चतुर्भुज रूप श्रीवत्सलक्ष्मम वत्सलक्ष्मण वत्सलक्ष्मण म्हणजे वत्सलांचल म्हणजे भृगूंनी जी लाथ मारली होती त्या लाथीचं जे चिन्ह भगवंताचे दुसरं श्रीवत्सलांचल म्हणतात श्रीवत्सलक्ष्मण गलशोभी कौस्तुभम कौस्तुभ परिणामामध्ये आहे असा परमात्मा अष्टाविशांत बालकम म्हटले बाळ चतुर्भुज रूप भगवंताच्या समोर प्रगट झालं आणि सगळीकडे तम उद्भूत होता अंधकार होता पण भगवंत अवतार झाल्यानंतर तेवढ्या पुरता प्रकाश झाला भगवंताच्या त्या तेजानं भगवंताच्या शरीराच्या तेजानं प्रकाश झाला आणि अशा बालकाला पाहिलं आणि देवकी त्याला पाहून तिला ते भगवंताचं ते तेज सहन झालं नाही आणि देवकी एकदम मूर्छित झाली वसुदेवाला लक्षात आलं की आपल्या घरात भगवंताचा अवतार झालाय आणि म्हणून वसुदेव पुढे आला आणि पहिल्यांदा वसुदेवाला भगवंताची स्तुती केली विदितोऽसि भवान् साक्षात् पुरुषः प्रकृतेः परः केवलानुभवानंद स्वरूप सर्वबुद्धिदृक् आपण साक्षात अनुभव स्वरूप सगळ्या लोकांच्या बुद्धीचे साक्षीदार आहात आपण प्रकृतीच्या पलीकडे आहात अशा प्रकारची स्तुती वसुदेवाने केली आणि मग पुन्हा वसुदेवाची स्तुती झाल्यानंतर देवकी उठली देवकीने स्तुती केली आणि देवकी म्हणाले देवा जर लोकांना कळलं एवढा दिव्य देह तुझा माझ्या पोटी झाला तर ते बरं नाही वाटणार म्हणून उपसंवर विश्वात नदो रूपम अलौकिकम अलौकिक बालक माझ्या पोटी जन्मला असं कोणा कळतं का म्हणे माझा बालक सामान्यच असावा म्हणजे मनुष्यासारखाच असावा म्हणून उपसंवर विश्वात नदो रूपम अलौकिकम शूलचक्र गदा श्रिया दुष्टम चतुर्भुजम हे चतुर्भुज रूप जे आहे ते उपसंहार करण्याचा आणि आपलं सामान्य बालकासारखं हो असं तिनं म्हटलं मला तसं रूप पाहण्याची फार मी अधीरधी मला अधीरता लागली म्हणे सामान्य बालक रूप पाहायची मला इच्छा आहे त्यामुळे तू तसं रूप धारण कर भगवंताने दोघांची स्तुती झाल्यानंतर आणि देवकीचे बोलणं झाल्यानंतर भगवंत म्हणाले मी मुद्दामून हे रूप तुम्हाला दाखवलं कारण तुम्हाला मागच्या जन्मीचं शिक्षा आपलं मागच्या जन्मीचं वरदान आठवलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळं केलं तुम्ही त्यावेळेस युवामुळे सुतपा प्रजापती हा वसुदेव सुतपा नावाचा प्रजापती होता आणि तू जो कृष्णी म्हणून होतीस त्यावेळेस ब्रह्मदेवाने तुम्हाला खूप तप करायला सांगितलं होतं आणि ब्रह्मदेवाने सांगितलेल्या तपामुळे तुम्ही तेपाथे परमन तपा खूप तप केलं आणि तप झाल्यानंतर मी तुमच्या समोर प्रकट झालो वरदान मागा म्हटलं वरगुरुजी म्हटलं तर खरं म्हणजे एवढं तप केल्यानंतर मोक्ष मागायला पाहिजे की नाही पण तुम्हाला मोक्ष मागावा वाटला नाही याचंही कारण काय म्हणाले मनमाया मोहितो माझ्या मायेने मोहित झालेले तुम्ही असं म्हणाला मोहितो मम माया माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही काय म्हटलं की भगवंत आम्हाला तुझ्यासारखा मुलगा दे काय मागितलं भगवंतासारखा मुलगा मागितला भगवंताने म्हणाले मी तुम्हाला 3 वेळा होकार दिला तथास्तु 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 असं वरदान घेऊन मी घरी गेलो वैकुंठामध्ये आणि विचार केला तर या जगतामध्ये माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही असं लक्षात आलं याला साहित्यशास्त्रामध्ये अनन्वय नावाचा अलंकार म्हणतात ज्याला उपमान देत नाही प्रति उपमा ज्याला देता येत नाही संस्कृत मधलं सुभाषित असे गगनम गगनाकार सागर सागरोपमः राम रावणयोर युद्धम राम रावणयोरिव आकाशाला उपमा द्यायची तर कोणासारखी देता येणार आकाशाची उपमा देणार दुसरं उपमा देण्यासारखा पदार्थच नाही दुसरा
गगन गगनाकार, सागराला सागराच्या गांभीर्याची उपमा द्यायची. कोणाला देते सागराला उपमा दुसरं कोणाची देता येणार नाही. सागर सागरोपमा. राम रावणयोर युद्धम, राम रावणयोर युद्ध. राम रावणाचं युद्ध कसं असतं, कसं होतं, तर त्याही युद्धाला दुसरी उपमा नाही. ते राम रावणासारखंच. हे जसं अनन्वय अलंकाराचं उदाहरण दिलं तसं भगवंताचं उदाहरण. भगवंत हे अनन्वय अलंकार आहे. जगतामध्ये ब्रह्म एक आहे, तत्व सांगितलेलं आहे. आणि खरी सत्ता जी आहे ती एका ब्रह्म्याची, भगवंताची आहे. भगवंत जर सोडले तर बाकी सगळं मिथ्या आहे, म्हणजे तर सत्ताच नाही. देवतांच्या मध्ये सुद्धा जेवढे गुण ब्रह्म भगवंतामध्ये तेवढे गुण सगळ्या देवतांमध्ये नाही. त्याही अर्थानं जर पाहिलं तर भगवंतासारखा अन्य दुसरा कोणी नाही, त्यांना उपमा कोणी देणार नाही. म्हणून भगवंताने गतिमयी युवा होता ब्रह्म सदृशम सुधम अदृष्ट्वा अन्यतमम लोके शीलोदाय गुणैस समम. माझ्यासारखा शील उदार असे गुण तुमच्याकडे, तुम्ही पृष्ठीगर्भ यावेळेस होता त्यावेळेस तुमच्याकडे पृष्ठीगर्भ रूपानं, पृष्ठीगर्भ या नावानं पहिल्यांदा तुमचा मुलगा झालो, त्याच्यानंतर वामन नावानं मुलगा झालो. तुम्ही कश्यपकडे आदिती असताना, आणि आता हा तिसरा तुमचा जन्म आहे कोणता, वसुदेव देवकीचा. या जन्माला आता या रूपाने मी अवतार धारण केला, श्रीकृष्ण या रूपाने अवतार केला. हे तुम्हाला ज्ञान व्हावं आणि मी तुम्हाला दिलेल्या वरातून मुक्त झालो हे तुम्हाला कळावं म्हणून मी हे रूप दाखवला. म्हणले युवा नाईंनाचा उत्तम ज्ञान भरतील जायचे. जर तसं नसेल तर माझं हे ज्ञान, माझं हे स्वरूप चतुर्भुज रूप सामान्य चर्मचक्षुंनी दिसत नाही. चर्मचक्षुंनी माझी इच्छा असेल तर दिसू शकते. अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी पश्चिमे योगमेश्वर म्हणून कारण दिव्यंद नामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. भगवंताचं रूप दाखवायचं, खरं रूप दाखवायचं वेळा त्याला अर्जुनाला काय सांगितलं, दिव्यंत नामी ते चक्षु, तुला दिव्य चक्षु येईल. नाही तर मर्त्यलिंगाने भगवंताचं रूप दर्शन होत नाही. म्हणून एकत्वान दर्शित रूप प्राजन्म स्मरणायने. माझे मागचे दोन्ही जन्म तुमच्या लक्षात यावे आणि वरदान पूर्ण झालं हे समजावं म्हणून सांगितलं. आता या जन्मामध्ये म्हणाले युवा महापुत्र भावेन ब्रह्मभावेन च्या सकृत चिंतयंतो पुरस्नेहो यास्य थे मद्गतिं परा. तुम्ही या जन्मामध्ये माझ्या ठिकाणी पुत्र भावाने चिंतन करून परमगतीला म्हणजे मोक्षाला तुम्ही जा, अशा प्रकारचं वरदान भगवंताने दिलं. आणि पुढली योजना सांगितली म्हणजे मी इथं जन्मलो जरी असलो तर इथं मरायला जन्मलेलो नाही, तर मी कुठे जन्म, माझं सगळं जे आहे बालपण, ते बालपण तुमच्या निशिवत नाही, ते बालपण मी दिलंय नंद आणि यशोदेला. म्हणून मला गोकुळात घेऊन जा. आता भगवंत अनुकूल असल्यामुळे तुझ्या सगळ्याच गोष्टी भगवंताची माया पण तिच्या बरोबर काम करणार. पण भगवंताच्या मायेनं काम केलं होतं त्यावेळेस. त्या भगवंताचा ज्यावेळेस प्रादुर्भाव झाला त्यावेळेस सगळे सैनिक गाढ झोपले होते, प्रचंड गाढ झोपले होते. संपूर्ण मथुरा झोपलेल्या माझ्या अवस्थेत होत्या. आणि प्रकाश दुसरीकडे कुठे नव्हता, फक्त देवकीच्या कोठडीत प्रकाश होता. आणि भगवंताने आपलं रूप उपसंहार केला, रूपाचा चतुर्भुज रूपाचा उपसंहार केला आणि सामान्य बालकासारखं रूप धारण केलं भगवंतानी. नुकतंच नवजात अर्भक शिशु असं झालं. आणि जसं भगवंताने ते रूप धारण केलं त्याबरोबर यांच्या ज्या बेड्या होत्या त्या आपोआप निघाल्या. कारण भगवंताची माया अघटित घटना पटी अशी माया, मायेचे वैशिष्ट्य आहे. ती काय करते, न घटित होणारे असं ते आपल्याला वाटतं, आपल्या बुद्धीला जे वाटतं ते शक्य नाही, ते सुद्धा घटित करण्याचं सामर्थ्य त्या मायेत. अघटित घटना पटी अशी, त्याच्यात ती तेवढ्या तरबेज आहे. आता बघा, माझ्या मुलीने मला एक प्रश्न विचारला होता वागेश्वरी खूप दिवसापूर्वी लहानपणी. म्हणजे बाबा म्हणली तर काल कोठडीमध्ये टोपली कुठून आली म्हणली त्या कृष्णाला बसवायला, तिथे असण्याची शक्यता नाही. तर्कता तिथं फक्त प्रश्न अगदी बरोबर होता. पण तेच तर मायेचं वैशिष्ट्य आहे, तेच तर मायेचं वैशिष्ट्य आहे ना.
जे अघटित वाटतं ते घटित करणं. तो टोपली कुठून आले असे प्रश्न विचारायचे नाही. भगवंत आहे ना सर्व शक्ती संपन्न आहे. त्याला पाहिजे त्यावेळेस पाहिजे त्या पद्धतीने पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे ती वस्तू केव्हा निर्माण करू शकतो. त्याला काही हे नाहीये. म्हणजे निसर्गाचा नियम दरवेळेस तो लागेल 8 वर्ष झालं पाहिजे 10 वर्ष झालं त्याला पाहिजे तर 100 वर्षात निर्माण करू शकतो. याला प्रातिभासिक सृष्टी उत्पन्न होते करणं म्हणतात. वेदांताच्या परिभाषेमध्ये प्रातिभासिक सृष्टी मायाने निर्माण करते. जसं दोरीवर साप दिसतो, वेदांताच्या मतानुसार दोरीवरचा साप हा निर्माण होतो. आता निर्माण झाला तर कसा झाला, त्याचा जन्म केव्हा झाला असले प्रश्न नाही विचारले. ते मायाच कृत्य. तसं तिथं ती टोपली आहे सांगितलं तात्पर्य काय टोपली आणि त्या टोपलीमध्ये ठेवून वसुदेव भगवान श्रीकृष्णांना घेऊन गोकुळामध्ये जायला निघाला. आणि जसा तो निघाला यथा बहिर्गंतु नियेश तर्ह्यजा या योग माया जगनंद जालिया ततश्च शौर्य भगवत प्रचोदिता सुतम समादाय सुतम समादाय श्रुतिकाग्रहात त्या घरातून निघाले. त्याच्यातून आणि त्यामुळे द्वारस्तु सर्वाः पीता दुरत्या बृहत कपाळाय सकील शुक्लही मोठमोठ्या कृपांनी दाबलेलं असे मोठमोठे तिथे जे काही साखरदंड होते ते सगळे आपोआप निघाले. आणि भगवान सहज निघाला. वसुदेवाला कुठलंच अडचण आली नाही. सहजपणे का म्हणाले या योगमाया जनिनंद जालिया जी योगमाया होती जी नंदाच्या तिथे उत्पन्न झाली तिने आधी इथं काम आपलं केलं सगळं. आणि मग भगवान वसुदेवाबरोबर जायला निघाले. आणि वसुदेव टोपलीत घेऊन बाहेर निघाले. आणि मंद मंद तो पाऊस पडत होता. तो पाऊस भगवंताला लागू नये म्हणून ववर्ष परजन्य हा उपांशु गरजेचा उपांशु त्याला आवाज देऊ दिला. कळलं कशामुळे आवाज देऊ दिला, कारण भगवंताचा अवतार झालाय कळता का म्हणतात कंसापासून केलं पाहिजे ना, म्हणून त्याने काळजी घेतली आपण घेतली. उपांशु गरजेचा शब्द फार सुंदर आहे. भागवत भागवत सांगतात त्यातला एक एक शब्द भागवतात एकही शब्द असा व्यर्थ नाही. ववर्ष पर्जन्य हळूहळू 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 वाहू लागला. पण उपांशु गरजेचा आवाज न करता काय शेषोपगात्वाद निवारण फळही. आणि मग भगवंताला तो पाऊस लागतोय हे पाहून शेषानं आपला फळ फळा त्याच्यावर दिला. आणि अशा प्रकारे ती सगळी यात्रा निघाली. भगवान वसुदेव वसुदेवाच्या डोक्यावर टोपली, त्या टोपलीत भगवान श्रीकृष्ण, त्याच्यावर फळा छत्र जे कोणाचं असेल ते कोणाचं साक्षात शेषाचं आहे. आणि ते निघाले. आता दासगणू संप्रदायामध्ये आणि हरिविजयामध्ये कुठं काय ते सांगितलं असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण जन्मले 2 माणसाला कळलं, एक कावळ्याला आणि एक गाढवाला. भागवतात तसं उल्लेख नाहीये पण अन्य पुराणात आहेच. मग त्या कावळ्याची गाढवाची त्यामुळे गोकुळात पूजा करतात. त्यांनी ओरडायला सुरुवात केली. गाढवच विचार त्याने आपलं सुरू केलं सप्तस्वर दाखवायला. ते भगवंत म्हणाले असं करू नका, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आणि मग त्यांनी असं सांगितलं की आमची पूजा झाली पाहिजे, आम्हाला इतर कुठे मान नाहीये, आमची पूजा झाली पाहिजे. म्हणून मग भगवंतांनी सांगितलं की गोकुळात जेव्हा गोकुळाची पूजा लोक करतील त्यामध्ये माझी पण पूजा होईल, तुमची पण माझ्याबरोबर तुमची पूजा होईल. म्हणून कावळ्याच्या आणि गाढवाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण पृथ्वी तलावर भागवतानुसार सगळं पहिल्यांदा जर कोणाला कळलं असेल भगवंताचा अवतार झाला ते म्हणजे यमुनेला. पृथ्वी तलावर कोणाला कळलं यमुनेला. मनोनी वर्षात सकत यमुनानुजा गंभीर दोयोग जगोर फेरीला भयानक आवृत्त शताकुला नदी मार्गंद दोषित दुर्वश्य. आणि ती यमुना त्या यमुनेतून भगवान श्रीकृष्ण जायला लागले. आणि तिला असं वाटायला लागलं की या पृथ्वीजवळ भगवंत आता माझ्या काठी खेळणार आहे, माझ्या काठीत त्यांचं सगळं अवतार होणार आहे. पण सर्वात पहिल्यांदा भगवंताच्या पदस्पर्शाचं पुण्य मला लाभावं अशी तुझं मनामध्ये भावना निर्माण झाली. आणि ते हळूहळू हळूहळू हळूहळू
वाढायला लागली. वर पूर्वी फेरीला तिथे ते उसळी घ्यायला लागली ती, तिथे त्या लाटा उडायला लागल्या. त्याच्यासाठी भगवंताचा पदस्पर्श करायचा आहे. तिथं तो भाव पाहून भगवंतानी आपल्या टोपल्यातून पाय बाहेर काढला आणि स्पर्श केला. जसा स्पर्श केला त्याप्रमाणे तिला भगवंताला मार्गन ददो सिंधू निवश्य तिला मार्ग दिला. आणि मग मार्ग देऊन त्या मार्गानं वसुदेव सहज चालत गेला, पलीकडे गेला गोकुळामध्ये. गोकुळामध्ये त्या ठिकाणी त्यानं भगवंताला ठेवलं. सुतम यशोदा शरणी निधाय भगवंताला त्याच्यामध्ये घेऊन तत्सुता मुपादाय पुनर्ग्रहानघा. आणि तिची जी मुलगी आहे जन्मलेली जी योगमाया ती घेऊन तो वापस आला. आता जोपर्यंत भगवंत बरोबर होते तोपर्यंत सगळे बंधन तुटलेले होते. हे त्याचं तात्पर्य काय हे पण लक्षात घेतलं पाहिजे, वेदांत पण लक्षात घेतलं पाहिजे. भगवंत होते त्यावेळेस माया पूर्ण अनुकूल होती. एरवी भगवंत काय होतात, दैवी हेषा धर्मही मम माया. कोणाला जे सामान्य पण कोणाला दुरत्य नाहीये, सहजपणे चालू होते. मामे प्रपद्यन्ते माया मेधा तरंतिते. इथं पुढं काय सांगितलं की माम एव हे प्रपद्यन्ते माया मेधा तरंतिते. वसुदेव भगवंताला शरण गेलेला होता, भगवत प्रचोदित म्हणजे भगवत प्रेरणेने कार्य करणारा होता. म्हणून काय झालं, जोपर्यंत भगवान होते तोपर्यंत सगळे दारा वगैरे सगळं आपोआप बंधन नाहीच. याचा अर्थ संसाराचे बंधन नाही, दोन्ही अर्थ कळलं. आणि जसं ती माया घेऊन आले, हरिविजयामध्ये फार सुंदर वर्णन केलं. हरिविजयातल्या ओव्या वाचायला पाहिजे, फार सुंदर. ते म्हणले टाकून का चांगला. वसुदेवाने काय केलं, हिरा टाकला आणि का चांगला असं ते घेऊन आला तो घरी. आणि जशी ती माया आली पूर्ववत आवृता, पहिल्यासारखे पुन्हा जसे बंधन केले आहे. माया आहे ना, माया आणि बंधन आलं. संसारामध्ये मायेचं सगळं कार्य बंधन तिथंच आहे. म्हणून आणि जसं ते देवक्या शैलेनस्य वसुदेव दारिका प्रतिमुच्चपतो लोहम आस्ते पूर्ववदावृता. पहिल्यांदा जसं त्याच्या पायाला सगळे लोखंड वगैरे बांधलेलं होतं, त्यामध्ये लोखंडाच्या त्या सगळ्या बेड्या बांधलेल्या होत्या, त्या बेड्या जशा पूर्ववदावृता पहिल्यासारख्या झाल्या. आणि मग यशोदानंद भक्तीचं जातम परमबुद्धत. आणि जसं झालं तसं त्या हिनं आतापर्यंत जे गुप्तपणे काम झालं होतं ते गुप्तपणे काम सोडून दिलं. आणि त्या बालिकेनं नुकतंच जन्मल्यासारखं रडायला सुरुवात केली. आणि त्या बालिकेनं रडायला जशी सुरुवात केली ततो बालत्वरिषुत्वा गृहपाल समुत्थिताः. ते झोपलेले जे सगळे होते, काळ झोपलेले होते, मायेनं झोपी घातलेली, मायेनं उठवली. हिनं झोपी घातले होते काय आणि हिनं उठवले त्यांना. आणि ते सगळे उठले आणि ते पूर्ण मुखोपलब्ध. कारण ही वेळ आठव्याची होती. आठवा म्हणून कंसाला सगळ्यांना आदेश दिला होता की डोळ्यात तेल घालून संरक्षणाने काही झालं, कुठल्याही क्षणी काहीतरी झालं तरी मला येऊन सांगा. त्याप्रमाणे बरोबर हे पूर्ण मुखोपलब्ध पळत 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 जाऊन त्यांनी कंसाला सांगितलं. कंस होता त्या अवस्थेत, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत तसाच पळत आला. आणि आल्यानंतर त्यानं काही मागचा पुढचा विचार केला नाही. आणि देवकीच्या हातातलं ते अर्भक नवजात शिशु ते घेऊन मोडायला सुरुवात केली. ती त्याला सांगते, बाळाला थोडं थांब, थोडं थांब. अरे ही मुलगी आहे, स्नुषेयन तव कल्याणी, ही तुझी मुलगी आहे, तुझी सून होते, मी तुला तुझ्या पोराला देते. स्त्रियम्मा हत्तरसी, स्त्री वदाला पाप तुला लागेल म्हणून ती तिला सांगते. पण त्याला काहीही नाही केलं. आणि पुढे ती म्हणते, पाया पडून म्हणाली देवकी की बघू दादा शेजवा पावतो बाबा, दादा आणि सगळे लेकरं मारलेस तू, एवढी तरी राहू दे असं ती म्हणते. पुत्रिका कधी येतात, एवढी एक पुत्रिका मला द्या, मला दे अशी ती प्रार्थना करते. पण जो दुष्ट असतो तो काय ऐकतोय, तो कोणाचाच ऐकत नाही. त्याला त्या याचं ऐकलं नाही, त्या देवकीचं ऐकलं नाही. आणि तिच्या हातातून ते बालक घेऊन आतापर्यंत 6 बालक मारले होते. 7व्या बालकाचं
तर संकर्षण झालेलं होतं. म्हणून जसे बालक गरगर फिरून त्या दगडावर आपटून मारले होते तसंच याही बालिकेला घेऊन गरगर फिरून आपल्याला गेलो. पण त्यांना असं गरगर ठरवलं तितके ती उडाली आणि ती आकाशात गेली. ती माया शब्दाचाच अर्थ आहे या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, तिलाच माया म्हणतात. मा म्हणजे नाही, संस्कृत मध्ये मा म्हणजे नको असं अर्थ नाही. या म्हणजे जी नाही ती हातातून सुटली, ती वर गेली. अष्टभुजा नारायणाने तिने रूप धारण केलं आणि ती म्हणाली दिव्य सडपरालेप करणा भरणभूषिता सिद्ध जाननंद तुझ्या महाराजांना प्रदीप. आणि तिथे एकदम सगळे देवता गंधर्व वगैरे येऊन त्या देवीची स्तुती करायला लागले, भगवतीची त्या दुर्गेची स्तुती करायला लागले. आणि ती म्हणली की मला हातयानंद जातक करून नवान दखत. अरे मूर्खा, मला काय मारत बसलास? तुला मारणारा केव्हा जन्माला म्हणाली जा यत्र पूर्वशत्रू हिंसी कुणाला उगीच दुसरं कोणाला मूर्खांना मारू नकोस, ज्याला शोधायचं त्याला शोध असं म्हणून तिने निघून गेली. अंतर्हित झाली भगवती, अंतर्हित झाली माया भगवती यशोदा अंतर्हित झाली. ही कशासाठी उत्पन्न झाली होती माहिती का? सप्तशतीनुसार शुंभ आणि निशुंभांना मारण्यासाठी हिचा अवतार झाला. हा जो अवतार झाला हिनं काय कार्य केलं तर शुंभ आणि निशुंभ हे जे दोन राक्षस होते त्यांना मारण्यासाठी हा अवतार झालेला. असो तिने जे बोललेलं आक्रण्य ऐकून कंस परम विस्मित हा देवकी मधुदेवांचे विमुच्च प्रशेलो रवी. त्या भगवतीचा स्पर्श जो काही थोडाफार झाला होता ते बालिका हातात धरून त्या स्पर्शाचा किंचित परिणाम कोणावर झाला? कंसावर झाला. आश्चर्यचकित झाला की मनात विचार केला आपण एवढा प्रयत्न केला तर एवढा प्रयत्न करून सुद्धा आपल्याला आपला शत्रू थांबवत राहिला नाही. परम विस्मिता, आश्चर्यचकित झाला. आणि मग देवकी आणि वसुदेव यांच्या बेड्या काढल्या त्याने आणि प्रश्निता त्या दोघांना नमस्कार केला, विनम्रपणे बोलायला लागला की मी फार पाप केलं. त्याला पश्चाताप झाला. किंचित काही काळ पश्चाताप झाला. पुरुषादैवापत्यम बहवो हिंसिता सुताः. एखादा अट्टल खून करणारा मनुष्य असावा तसा का मी अट्टल खून करणाऱ्या माणसासारखे तुझे सगळे मुलं मारले म्हणला. मला माफ कर. अहो बघितले हो बाबा मयामाम पद पापमन मी पापी वगैरे वगैरे बोलायला लागला. पण हे बोलत असताना आपल्याला असं वाटतं की कंस सुधरला नाही. कंस कसा आहे वरून विनयाचं रूप धारण करून झालेल्या गोष्टीचं जर यश मिळालं असतं तर त्याला स्वतःच्या हातात घेतलं असतं. अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडणं माणसं असतात की नाही, त्या माणसाचं रूप म्हणजे कंस अपयशाचं खापर. तसं तो म्हणला पण लक्षात ठेव म्हणला हे का घडलं, माझ्या हातून एवढे लेकर का मारले गेले, मी काय एवढा मारलं सांग बरं म्हणे का. याचं कारण मूर्ती आकाशवाणी म्हणा. मला असं वाटत होतं की माणसंच खोटं बोलतात, पण या आकाशवाणीवर हे लक्ष येते म्हणाले की दैवमप्यनृतम भक्ती नमर्त्या एव केवलम. देव लोक सुद्धा खोटं बोलतात, हे जेवढं सिद्ध झालं म्हणतात. देव सुद्धा खोटं बोलतो आणि त्यांनी खोटं बोललं म्हणून माझ्या हाताने पाप झालं, नाही तर मी केलं नसतं असं पाप, असा आव आणून तो बोलायला लागला. काय आणि मग म्हणता काय करता, जाऊ द्या. वेदांत फार सोपा, अशा वेळेचा फारच सोपा. तुमचं कर्मच होतं मला काय करता, मागच्या जन्माचं काय असेल तुमचं तेवढं काय असेल माणूस होतं त्याचं स्वकृतम विंदते पेक्षा मनुष्याला जे काही चांगलं वाईट वगैरे भेटतं ते स्वकृतम सुखस्य दुःखस्य नको पिदाता. अशा वेळेस सगळं आठवतं. परोददाती बुद्धी रेखा अहंकरो मी वृथा विमाना सुकर्म सुख भिजतोय होता. माणसं फार हुशार असतात. कारण कंसानं आपण केलेलं पाप सगळं कोणावर ढकललं, तुमच्या कर्मावर. कर्म होतं म्हणजे कर्म नाही सगळं झालं.
एक गोष्ट काय आहे, तैत्तिरीय अरण्यकात एक गोष्ट आहे, वेदांताचा वापर कसा काही वेळा लोक करतात. तैत्तिरीय अरण्यामध्ये तैत्तिरीय वेदाचा कृष्ण यजुर्वेदाची जी तैत्तिरीय शाखा आहे, तिच्या ब्राह्मणामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे. हा सुंदर एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये छान त्यांना त्याच्या परसामध्ये चांगली बाग लावली होती. आता त्याच्या बागेवर खूप प्रेम होतं. तो बाग फार चांगल्या पद्धतीने हे करायचा, सांभाळायचा. एकदा काय झालं, तो जेवायला बसला आणि जेवायला बसल्यानंतर त्याच्या बागेमध्ये गाय घुसली आणि ती गाय नासधूस करू लागली. कुठं हे काय ते खायला सुरू लागली. कोणी यानं विचारायला काय केलं, जवळ काय जे असेल तांबे बिंब्या काहीतरी होता ते घेतला आणि गाय तिथून निघून जावी एवढ्या उद्देशानं त्या गायला फेकून मारला. कर्मधर्म संयोगानं तो जो घाव आहे तो गायीच्या मर्मावर बसला. टायमिंग गोहत्येचं बाधक लागलं. आता गोहत्येचं बाधक त्या काळात असं होतं की ताबडतोब अपराध झालेली शिक्षा. यमानं पाहिलं खाली, ब्राह्मणाच्या हातून गाय मेली. यमानं 2 दूतांना पाठवलं, जा त्या ब्राह्मणाला घेऊन या, त्याला गोहत्येचं बाधक लागले. 2 यमदूत आले खाली, लगेच ब्राह्मणाचा हात धुतो हात की लगेच यमदूत आले. त्याला ब्राह्मणा चला, कुठं यमलोक म्हणे, कशाला? ते म्हणजे तुम्ही आता काय मारली, त्या गोहत्येचं बाधक तुम्हाला लागलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला शिक्षा देण्यासाठी यम महाराजांनी आम्हाला पाठवलेलं, तुम्हाला घेऊन यायला सांगितलं. ब्राह्मण हुशार, वेदांत शिकलेला होता. तेव्हा त्याला वेदांत फिरवला. तो म्हणला एक लक्षात ठेवा, हाताची देवता कोण आहे? मनुष्याच्या शरीरावर एक एक देवता आहे. हाताची देवता इंद्र म्हणाला. त्यामुळे दगड जो मारला गेला किंवा काय जे मारला गेला ते हाताने मारला होता. म्हणजे कोणी मारलं? इंद्रानं मारलं. म्हणून गाय कोणी? म्हणजे गायीचं पातक कोणाला लागलं? मी काहीच केलं नाही म्हणलं, मी काही केलं नाही. देवता सगळं बसलेलं करतात म्हणलं. शरीर म्हणजे मी नाही, आत्मा वेगळा नाही, वेगळा काही नाही. देही नोस्मी नेता देहे कोमारे जीवन दिला तथा देहांतर प्राप्ती धीरस्थिती मुळे येते. शास्त्र सांगतच आहे, देह वेगळा देही वेगळा असं सगळं. कारण ते त्याला पटवून दिलं. त्या कोणाला? यमदूताला पटलं. ते बिचारे हो खरं खरं. म्हणजे या पातक जे आहे गायचं हे कोणाला लागलं? इंद्राला. त्यामुळे इंद्राला पकडत त्याला शिक्षा द्या. ते बिचारे तिथून निघाले, ते इंद्राकडे गेले. इंद्राला तो म्हणजे महाराज चला कुठं यमन लोकांमध्ये, यमाने तुम्हाला बोलवलं. कशाला ते बोलवलं? मला काही प्रसंग काय? कारण आता गोहत्या तुम्ही गेलोच कुठे, गोहत्या झाली कुठून? नाही पण त्याचे घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि ते ब्राह्मण जेवायला बसला होता, आणि ते झालं. आम्ही त्याला पकडायला गेलो. त्यानं त्याचा युक्तिवाद त्याला वकिली पद्धतीने केला. इंद्राच्या लक्षात आलं हे वेदांत बिरवाय. कलियुगातला वेदांती दिसतोय. कलो वेदांती भारती फलपणे बालका युवक असं आहे. कलियुगामध्ये वेदांती लोक आचार्य म्हणजे फाल्गुन महिन्यात त्याला फिरत गेली तसे वेदांती आपल्या वेदांत जोडण्यासाठी फिरते. हा कलियुगातला वेदांती दिसायला त्याला सांगितलं पाहिजे ते काम करा, थांबा, मला न्यायचं असेल तर न्या, माझी अडचण नाही आहे. पण एक काम करा की तुम्ही 2 ब्राह्मणाचं रूप धारण केलं, मी 1 ब्राह्मणाचं रूप धारण, आपण 3 मिळून त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊ. थोडा वेळ घ्या म्हणला, मी आता तुम्हाला दाखवतो मला काय येते. आणि मग 2 यमदूत आणि इंद्र हे तिघे ब्राह्मण रूपानं त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांनी त्याला काय ब्राह्मणाचं आतिथ्य वगैरे केलं असेल त्याच्यानंतर लगेच ताबडतोब त्यांनी त्याच्या बागेची स्तुती करायला सुरुवात केली. वा वा काय सुंदर बाग आहे, किती छान वाढवली, किती चांगलं केलं म्हणाले. खरोखर इंद्र देवतेला धन्यवाद दिले पाहिजे असं इंद्रच म्हणायला लागला. बरं, इंद्राला धन्यवाद दिले पाहिजे म्हणाले. काय त्याला बाग वाढवली. ब्राह्मण म्हणला थांबा. इंद्राने काय केलं म्हणला? सगळं मी केलं म्हणला. मी पाणी आणली रोज टाकतोय, मी सगळं करतोय, काटछाट करतोय, व्यवस्थित जेव्हा काटायचं तेव्हा कापतोय, सगळं करतोय. तेव्हा होतं इंद्र सरकार बसून काय करतो म्हणाला? नाही नाही असं नसेल ना. हाताची देवता इंद्र करतो, त्याला
जेवता सुद्धा उपयोग आहे. इथलं मला पकडायला म्हणजे जेव्हा बाग वाईट झाली चांगली तर ती मागणी चांगली गेली आणि ज्यावेळेस गोहत्या घ्यायची आहे पाप घ्यायचे त्यावेळेस कोणी इंद्राने घेतली. असे वेदांत फिरवणारे जे लोक असतात त्याचा प्रतिनिधी हा कोण कंस. तो म्हणाला माणूस होते तर सर्व सर्वोत्तम विंदते वशः. तुमचं कर्मच तसं होतं म्हणाला काय करावं म्हणून क्षमत्व मम दौरात्म्यम साधवो दीनवत्सला. माफी मागितली माझं दौरात्म्य मी काही दुष्टतेने जे वागलो असेल तो दुष्टतेने वागलो मला माफ करा म्हणाला. आणि असं म्हणून त्यांना सोडलं आणि आपल्या घरी गेला. जोपर्यंत या लोकांच्या सहवासात होता जोपर्यंत त्या स्पर्शाचा प्रभाव होता तोपर्यंत ते हे होतं. जसा तो आपल्या घरी आला तसा तस्याम रात्रामिती तायाम कंस आवृत्य मंत्रेणा. जसा घरी आला तसा पुन्हा पूर्ववत आवृत्ता. त्याची बुद्धी तशीच झाली पहिलीच. जे काय पश्चाताप वगैरे होता सगळं ढोंग होतं ते सगळं सोडून दिलं आला इकडं. आणि त्यानं काय केलं आपले सगळे मंत्री लोक जे आहेत ते सगळे मंत्री लोक त्यांना बोलवलं. एक मोठी बैठक बोलवली आणि तेभ्य आचष्ट यदुक्त योग निद्रया. योग निद्रेने जे जे सांगितलं ते सगळं सांगितलं. मला आता अशी स्थिती आहे. मला मारणारा 8वा धर्म म्हणून देवगीता जो आहे लोक वाटतं पण देवगीता कर्म 8वा तरी स्त्री जन्मली पण मला मारणारा कुठं दुसरीकडे जन्मला असं दिसतंय. म्हणून त्याला मारण्याचं आहे आपल्याला काय करता येईल त्याच्यावर काही उपाय सांगा असं म्हणून त्याला बैठक बोलवली. तेव्हा त्याचे जे सगळे लोक होते ते सगळे भागवतकार म्हणतात काल प्रचोदित. काळानं प्रचोदित झालेला काळाच्या प्रेरणेनं प्रेरित झालेला हा कंस त्या दुष्ट मंत्रांचंच खरं समजून आत्महित मिळणे स्वतः त्याच्यातच हित असं समजून त्यांचा सल्ला ऐकायला लागला. त्यांनी सल्ला काय दिला ते म्हणले महाराज काही काळजी करू नका. तुम्हाला सांगतो या सगळ्या देवांचं मूळ विष्णू आहे. देवांना बल कोणाकडून मिळतं विष्णूकडून मिळतं. मूलही विष्णू देवाला पण विष्णू कुठे असतो म्हणाले सोपं आहे. यत्र धर्म सनातन सनातन धर्म जिथे जिथे तिथे तिथे विष्णू आहे. तस्य ब्रह्मो विप्रास्तको यज्ञा सदक्षिणा तस्मात् सर्वात्मना राजन ब्राह्मणान् ब्रह्मवादिनः तपस्विनो यज्ञशीला गाच्छ हन्मो हविर्दुगाः विप्रागावश्च वेदाश्च तपस्सत्यं नमश्यमः श्रद्धादया तितिक्षाश्च कृतवश्च हरेस्तनुः. भगवंताचे सगळे मूर्त म्हणाले ब्राह्मण गाय यज्ञ सदक्षिणा यज्ञ तपस्वी लोक यज्ञशील लोक त्याच्यानंतर श्रद्धा दया तितिक्षा त्यांच्या ठिकाणी ते लोक हे सगळे काय साक्षात भगवंताची मूर्ती म्हणाले. असे माणसं जिथं दिसतील जे जे दिसतील ब्राह्मण दिसतात कापा गाय दिसली कापा असं त्यांनी सांगितलं. काय सगळ्यांना आम्ही करतो म्हणाले गासच्या हन्मो या सगळ्यांची हत्या करत म्हणाले. आणि मग काय होईल अजून एक उपाय म्हणाले अयम हि तत्त्वोपायः यत् ऋषीणां निहंसनम्. ऋषींची हत्या करणं हाच त्या विष्णूचा उपाय म्हणायला मारायचा. देवांचं सगळं बल जर कमी करायचं असेल तर या लोकांना संपवणं आवश्यक आहे. तुम्ही आम्हाला परवानगी द्या म्हणाले आम्ही आपल्या इथं जिथं कुठं मंदिर असेल ते मंदिर उद्ध्वस्त करू. जिथं कुठं यज्ञशाळा असेल ती यज्ञशाळा उद्ध्वस्त करू. जिथं कुठं कोणी एखादा ऋषी तप करत बसला असेल तर ऋषीला मारून कोणी नामस्मरण करत असेल त्याला मारून गाय दिसेल तर गाईला मारून. तुम्ही फक्त एवढं सांगा. आणि कंसाला हे पटलं. कंसाला हे पटलं आणि कंसापासून त्या राज्यावर जे जे बसतात ते सगळ्यांना पटतं पुन्हा. हे दुसरी गोष्ट आतापर्यंत तेच चालू कंस आवडल्या मंत्रीना काय आहे त्याला काय काला तस्मै नमः दुसरं उत्तर काही नाही. म्हणून इथं भागवताने सुद्धा सांगितलं एवं धर्मधर्मे कंसा सहसंपत्ती दुर्मती ब्रह्महिंसा हितं मेने कालपाशा वृतो सुरा. ब्रह्महिंसा हीच आपल्याला हितकारक आहे असं समजला का कालपाशा वृता काळाच्या पाशाने आवृत झालेला काळानं त्याच्यावर गेलं होतं. म्हणून जे अहितकारक आहे ते त्याला हितकारक वाटायला लागलं आणि त्याला आपल्या सगळ्या लोकांनी तसं सांगायला सुरुवात केली. आणि या सगळ्यांनी सगळीकडे उच्चार मांडायला सुरुवात केली. सगळीकडे उच्चार या लोकांचा सुरू झाला. इकडं हे सगळं झालं कुठं मथुरेमध्ये. आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही. आपल्याला तर गोपाळ श्रीकृष्णाशी भगवान श्रीकृष्ण नंद स्नात्मजे उत्पन्ने जाता लादो महामनाः
मातश्रुतिरलंकृतः. इकडं मात्र भगवंताचा जन्म झाला असं समजलं, नंदाला आपला मुलगा झाला असं समजलं, आत्मज उत्पन्ने. आता इथं काय आहे, संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य. त्यामुळं इथं असं काही लोक म्हणतात, बारकाईने सांगायचं नाही, एकदम बारीक गोष्ट आहे. जसं रावणाच्या घरात खरी सीता गेली नव्हती, गेली दुसरी गेली होती छायाची, तसं यशोदेकडे पण भगवंताचा दुसरा अवतार झाला. तो म्हणजे जो गोकुळात अवतार झाला होता, मथुरेचा अवतार झाला, त्या अवतारावर 11 वर्षापर्यंत त्या अवतारामध्ये निहित होता असं काही लोकांचं म्हणणं आहे. गौड संप्रदायाचे आहे का? कारण भागवतकारांनी इथं आत्मज शब्द सांगितला. आत्मज म्हणजे आपल्यापासून जो उत्पन्न होतो त्यालाच आत्मज म्हणतात. नंदापासून उत्पन्न झाल्याशिवाय आत्मशब्द लागणार नाही. म्हणजे नंदाच्या घरी भगवंताचा दुसरा अवतार झाला. फक्त हे अवतार असं दोन असं करतात म्हणून नंद आत्मज उत्पन्न जाता लादो महामगा. हा आनंद नंदाला खूप झाला आणि मग नंदाने काय केलं बघा. आता बघा हे का सांगतो अजून एक तुम्हाला सांगतो. त्या लेकरू जन्मलं की लगेच वृद्धी लागत नाही. जननाशोष ज्याला म्हणतात ना, जननाशोष केव्हा लागतं माहितीये का? त्या लेकराची आणि आईची नाळ जी असते ती तोडल्यानंतर लागते. नाळ तुटेपर्यंत जननाशोष लागत नाही का? आणि नाळ तुटेपर्यंत जननाशोष लागत नसल्यामुळं भगवंत अगणित घटनापटी असे असल्यामुळं तो तिथंच जन्मला म्हणून त्यानं आपली नाळ यशोदेशी जोडली. आणि काय झालं, जातकर्म जे करायचं असतं, पोरग जन्मलं की पोरगी जन्म, कोणी जन्म, त्याच्या आधी जातकर्म करायचं असतं. ते जातकर्म करत असताना पुण्यवाचन मातृकापूजन नांदी श्राद्ध करावं लागतं. 1 घंटा कमीत कमी, म्हणजे 1 घंटा कमीत कमी नाळ तोडत नाही. कारण अशोक लागला तर जातकर्म करता येत नाही, त्याच्या आधी करायचं असतं. तसं त्याने केलं. वाचे इतका स्वस्त येणं कळलं का? म्हणून भगवंताचा दुसरा वेगळाच अवतार झाला असं काही लोकांचं म्हणणं आहे. इकडं पुढं गोकुळामध्ये वाचे इतका स्वस्त येणं जातकर्मात्मजस्य वै. काय झालं, नंदानं भगवंताचा जन्म झाल्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक स्वस्तेन केलं, पुण्यावाचन केलं, मातृकापूजन केलं, राज्यश्राद्ध केलं, जातकर्म केलं आणि ब्राह्मणांना बोलवलं आणि ब्राह्मणांना गायी दान केल्या. नियुतम धेनुना नियुते प्रादात. नियुत गायी म्हणजे काही टीकाकारांनी नियुत शब्दाचा अर्थ 10 आणि काही ठिकाणी 2 लाख केला. म्हणजे याचा अर्थ येते की भरपूर ब्राह्मण बोलवले, खूप दान धर्म केला आणि आनंद झाला. याचं कारण असं की गोकुळातले जे लोक होते ते असं सांगतात की गोकुळामध्ये आतापर्यंत उत्सवच झाला नव्हता. आपल्या पाटलाच्या पोराला पोरगं नाही म्हणून गोकुळातल्या लोकांनी सुद्धा कधी आपल्या घरी उत्सव केला नव्हता. कधी चांगले कपडे घातले नव्हते, कधी नवीन कपडे घालून उत्सव वगैरे केला नाही. पण आता मात्र जसं गोकुळामध्ये नंदाला मुलगा झाला हे समजलं, आश्चर्य त्या काळात रात्रीतून सगळ्या बातमी झाली पूर्ण गोकुळामध्ये. आता रात्री खेड्यातले लोक लवकर झोपत असत की नाही, तर ते त्या काळात लवकर झोपत सगळे उठले आणि रात्रीत आणि सगळे सौमानले गेलो ब्राह्मणांनी स्वस्ती वाचन वगैरे करायला लागले. आणि मग बाकी गोप्यच्या काळाकडे मुदिता यशोदाया सुतोद्भवन आत्मानं भूषिया चक्रू. आणि मग त्या गोपिकांनी आपल्याला स्वतःला भूषित करायला सुरुवात केली. नवीन कपडे वगैरे घातले. रात्रीतूनच सगळे गोपांनी नवीन कपडे घातले, उत्तम अलंकार वगैरे धारण केले आणि सगळेच्या सगळे उपायनाने काही वस्तू देण्यासाठी, आहेर म्हणून देण्यासाठी त्या सगळ्या वस्तू वगैरे घेऊन ते कोणाकडे आले, नंदाकडे आले रात्रीच्या रात. आणि हा आयुष्य भगवंताला आशीर्वाद द्यायचे आणि नंदाला शुभेच्छा द्यायच्या. अशा प्रकारे कार्यक्रम तिथं सुरू झाला. रात्रभर तो हा कार्यक्रम झाला. भगवंताच्या जन्माचा हा उत्सव गोकुळामध्ये 6 महिने चालला, 1-2 दिवस नाही गोकुळामध्ये. कारण आता उत्सव केला नव्हता. तो सगळं गोकुळामध्ये गोपिका महान वस्त्राभरण कृतगोष्ठीश भूषिता
विचित्र धातू बरोबर पत्रकांतर माळा वेगवेगळ्या धातूंच्या माळा घातल्या. आता खूप सुंदर वर्णन केलं भागवतानं, सुंदर एकदम. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी खूप अवाद्यंत विचित्राणी वादित्राणी महोत्सवे गायन केलं, वाद्य वाजवले, त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला दुमदुमी वाजवल्या. अशा प्रकारे अतिशय सुंदर असा भगवंताचा जन्मोत्सव गोकुळामध्ये केला. आणि मग गोकुळात असा काही दिवस जन्मोत्सव झाल्यानंतर सगळे आनंद त्यामुळे काय झालं की आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये असं कळलं की गोकुळाच्या पाटलाला पोरगं झालं. आजूबाजूच्या गावात कळलं त्या एका उत्सवामुळे, त्या उत्सवाचा. आणि पाहता पाहता 5-6 दिवस झाले. आणि 5-6 दिवस झाल्यानंतर गावातले जे गोकुळातले जे लोक होते त्यांनी असं ठरवलं, नंतर असं ठरवलं की आपण आपला कर कंसाला द्यायला जावा. म्हणून ते सगळे कंसाला कर द्यायला गेले. आणि बरोबर भगवान श्रीकृष्ण जन्मल्याच्या 6व्या दिवशी, भगवंताच्या 6व्या दिवशी बरोबर कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातली, कंसानं पाठवलेली पूतना ती गोकुळामध्ये आली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीचा आणि पूतना जी आली ती चतुर्दशीला आली, 6व्या दिवशी. गोकुळामध्ये कोणी पुरुष नाही. अशा स्थितीमध्ये सकाळच्या वेळी सगळे पुरुष ज्यावेळेस बाहेर गावी गेलेले आहेत हे पाहून पूतना बालघातिनी किंवा शिशुश्चार निघ्नंती पुरग्राम प्रजादिषु, ती त्या ठिकाणी गावागावामध्ये फिरून 3 वर्षाच्या आतल्या बालकाला ती मारायची. पुत्रा काय करत असे, 3 वर्षाच्या आतल्या बालकाला मारायची. तर असं मारण्यासाठी पण तिला कळलं, मी मगाशी सांगितलं हा उत्सव त्यांना खूप जोरात झाल्यामुळं आजूबाजूच्या पंचक्रोशीत कळलं होतं की गोकुळातल्या पाटलाला पोरगं झालेलं आहे. म्हणून तिनं आपला जे काय हे आहे मोर्चा तो इकडे उठवला आणि ती आली. ती आली कशी, आता ती राक्षसी नाही पण राक्षसी रूपात नाही आली. तिला अत्यंत सुंदर असं रूप धारण केलं. एखादी कामिनी आली, भागवतकराने सांगितलंय एखादी कामिनी आपल्या किंवा एखादी प्रियसी आपल्या प्रियकराकडे जाणार तसं नटून सजून जाते की नाही, तसं नटून सजून ती आलेली आहे. आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की काय सुंदर दिव्य रूप आहे. असं दिव्य रूप कधी कोणी पाहिलं नाही. आणि तिचं ते रूप पाहून सगळे मोहित व्हायला लागले. त्या कोकणातल्या सगळ्या बाया साध्या होत्या बिचाऱ्या, त्या सगळ्या तिला पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. तिच्या अंगावरचे वस्त्र, तिच्या अंगावरचे अलंकार, तिचं ते राहणं बोलणं वगैरे सगळं पाहून मनोहर दिलपणी जांभूळ स्त्रियांना तिने आकर्षित केलं आपल्याकडे. आणि त्यांना विचारत ती कुठं आली, भगवान श्रीकृष्ण जिथं आहे. पण तिला हे माहित नाही, भागवतकार म्हणतात भस्माच्या खाली झोपलेला असलेला अग्नी, गुप्त अग्नी जसा असतो तसं भगवान आहे असं ते म्हणाले. बालग्रह तत्र विचिन्वती शिशून यदृच्छे आनंद गृहे सदंतगम, विचारत ती नंदगृहामध्ये आली. आणि नंदगृहात आलेली पाहून भगवान श्रीकृष्णाने विचार केला की मला मारायला आलेली आहे, तर हिला मारायचं हिचं जे काम आहे. तर ते काय होतं की भगवान श्रीकृष्णाचा जन्म जसा झाला तसं गोकुळातल्या गोपिका रात्रंदिवस यशोदेच्या घरात असायचे. रात्रंदिवस कुठलं तरी कारण काढायचं, भगवंताला पाहायला यायचं. श्रीकृष्णाची आकर्षित शक्ती अशी भगवंताची, काहीही कारण काढून त्या गोपिका एक 10, 12, 15 गोपिका त्या यशोदेच्या अवतीभोवती असायच्या, श्रीकृष्णाला खेळत राहायच्या. भगवंताचं ते रूप पाहण्यासाठी ते यायच्या, खेळत राहायच्या. त्यामुळे 10, 12 गोपिका ती बसलेली होती. भगवंताने विचार केला हिला आपलं कार्य जर करायचं असेल तर हे सगळे लोक असून नाही चालणार. आपण अवतारी हे पण करून चालणार नाही. काही दिवस तरी अजून गुप्तपणे सगळं काम चाललं पाहिजे. आणि म्हणून भगवंताने विचार करून विबुद्धता बालकमालिकाग्रह चराचरात्मा निमीलिते क्षणः, भगवंताने काय केलं, पहिल्यांदा जोरात रडायला सुरुवात केली. जे टाहू फोडून दिला की कोणाच्या ती शांत व्हायला तयार. आणि ती जशी जशी जवळ येते त्या घरामध्ये तसं तसं अजून जोरात रडायला सुरुवात, हे जोरात आवाज काढला. आणि तो आवाज एवढा झाला की
काही कळत नाही. हिनं आलं की हिनं लगेच आपलं ज्ञान बाळगलं. ती म्हणले तुम्हाला कोणाला काही कळत नाहीये, लहान लेकरी कोणाला तुम्ही दाखवता, लहान लेकरांमध्ये असं येत नसतं. पूर्वीच्या काळी असं होतं की बाळंतिणीच्या घरामध्ये पाय धुतल्याशिवाय वगैरे जात नसत. 10 दिवस शांतीपाठ वगैरे करावा लागतो. कशासाठी? लेकराला काही बारीक काही ग्रह असतात, म्हणजे हे नवग्रह सोडून द्या, काही बालक ग्रह असतात. ते बालक ग्रह लहान लेकरांना जवळपास 3 वर्षाच्या लेकरांना वगैरे त्रास देतात. म्हणून पूर्वीच्या काळी जन्मल्यानंतर 10 दिवस शांतीपाठ म्हणवले जात असेल. त्याचा अंगाला त्या लेकराला बाळ बाळंतीला देत असत. तसं ती म्हणाली तुम्हाला काही कळत नाही, कोणाची दृष्ट लागली असेल, काहीतरी झालं असेल काहीतरी, तर मी दृष्ट काढते. आणि म्हणून ते दृष्ट काढायचं काय काढायचं. आता तिचं ते अलंकार वस्त्र वगैरे पाहण्यामुळे ही कोणतरी खूपच हुशार आहे असं त्या बिचारीच्या मनामध्ये आलं. खेड्यातल्या बाया त्या साध्या होत्या आणि मग त्या प्रत्येक जणांना तिने तिथे जेवढ्या काही बालिका होत्या, बाया होत्या, गोपिका होत्या, त्या सगळ्या गोपिकांना प्रत्येकाला एक वस्तू आणायला सांगितली. कोणाला लिंबू आणायला सांगितलं, कोणाला झाडू आणायला सांगितलं, कोणाला चपला आणायला सांगितलं, कोणाला काय सांगितलं. आणि असं करत 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 सगळ्यांना अगदी यशोदेला सुद्धा तिथून बाजूला केलं. आणि मग त्या भगवान श्रीकृष्णाला आपल्या मांडीवर घेतलं. पण भगवान श्रीकृष्ण फार हुशार, जसंही त्या मांडीवर बसले तसं अत्यंत शांत झाले. पण एक गोष्ट केली, भागवतकारांनी फार सुंदर केले. चराचरात्मा निमीलितेक्षः, डोळे मात्र भगवंतांनी मिटून घेतले. त्या पुतळेला मारत असताना, पुतळेच्या जवळ जात असताना भगवंतांनी डोळे मिटून घेतले. डोळे का मिटले? कारण याच्यावर 17 कारणे. चराचरात्मा निमीलितेक्षः, भगवंताने डोळे का मिटले? पहिलं कारण सांगतो मुदा. पहिलं कारण सांगतो, भगवंत विचार केला. अरे म्हणले एवढा मी अवतार धारण केला, मी तर अवतार कशासाठी धारण केले म्हणाले? गोकुळामध्ये तूप लोणी दूध मध वगैरे खाण्यासाठी मी अवतार धारण केला. गोकुळातल्या सगळ्या गोपिका मला चांगलं काहीतरी खाऊ देतील म्हणून आलो. आणि इथं आल्या आल्या पहिल्यांदा मला इथं विष प्यायचंय. आता जसं औषध एकदम वाईट असतं, ते पिता सगळं आपण काय करतो, डोळे मिळतो की नाही, त्याचं चव चांगली नसेल तर डोळे मिळून कट्टून मिळतो की नाही, तसा भाव ठेवून भगवंताने डोळे मिटले. निमीलितेक्षः पहिलं. दुसरं एक कारण, दुसरे महात्मा असं सांगतात, असं आहे भगवंताने डोळे मिटल्याचं अजून एक कारण असं आहे की सृष्टीमध्ये कुठलीही प्रक्रिया काहीतरी पाठीमागचा अनुबंध असला पाहिजे, कर्म असलं पाहिजे. गोकुळातल्या लोकांना भगवंताने विचार हा केला, गोकुळातले लोक अनेक काही काहीतरी करण्यासाठी आले. प्रत्येकाचा काही ना काहीतरी संबंध आहे. हिचा माझा संबंध काय हे पाहावं, हिचं मागचं पुण्यकृत्य काय, ज्या अर्थी ती माझ्याजवळ आली ते पाहण्यासाठी पण भगवंताने डोळे मिटले. मग भगवंताला लक्षात आलं की ही मागच्या जन्मीची बलीची मुलगी होती. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी, आपला भगवान वामनांनी अष्टवर्षात्मक बालक रूप धारण करून ज्यावेळेस बलीच्या त्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश केलेला होता, ते भगवंताचं तेज पाहून, ते बालकाचं तेज पाहून या बलीच्या पोरीच्या मनामध्ये विचार आला की काय सुंदर मुलगा आहे, असा जर पुत्र आपल्याला जर झाला आणि स्तनपान करवलं तर आपलं मातृत्व धन्य होईल. या इच्छेनं पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये भगवंताच्या बद्दल प्रेमभाव, वात्सल्यभाव जागृत झाला. आणि जसं भगवंताने विराट रूप दाखवलं आणि बलीला पाताळात घातलं, तसं याला मारलं पाहिजे असा द्वेषभावही निर्माण झाला. म्हणून एकाच वेळेस वात्सल्यभाव आणि द्वेषभाव हे दोन्ही एकत्र करण्यासाठी पुतना आली. ही पुत्र ती हे भगवंताला दिसतं. म्हणून हे पाहण्यासाठी, तिथं पूर्वकर्म पाहण्यासाठी निमीलितेक्षः डोळे मिटले. अजून एक जर महात्मा असं सांगतात भगवंताने डोळे मिटण्याचं एक कारण आहे, भगवंतांनी इतर सगळ्या भक्तांना मोक्ष दिला, पण गोकुळातल्या लोकांसाठी भगवंताने एक वेगळा लोक तयार केला, गोलोक, वेगळा लोक. तो तिथं नित्य भगवंताची लीला चालते. म्हणजे दूध तूप लोणी वगैरे खवळण्यासाठी हे करावं लागणार आहे. पण आता ही माझ्याजवळ आली म्हणजे मोक्ष देणं मला भागच आहे, हिला कोणता लोक देऊ, हिला कुठं पाठवू, असा विचार करण्यासाठी म्हणून भगवंताने विचार करत असताना डोळे पडतात, डोळे नेहमी
चराचरात्मा निमीलिते क्षण. भगवंत चराचरात्मा आहे. विबुद्धता बालक मालिका ग्रंथ समजले आणि मारायला आली. एक शैव होते, शैव महात्मा. तुम्ही असं नाहीये. भगवंताने जे डोळे मिटले ना त्याचं कारण एक वेगळं लागलं. काय म्हणजे असं आहे, भगवंताने विचार केला की इथं आपण दूध तूप लोणी दूध खाण्यासाठी आलेलो आहोत, दही वगैरे खायचं चांगलं मस्त म्हणजे हे खाण्यासाठी आलो. आले आले विष. हे आपलं काही काम नाही. विष पिण्याचं कोणाचं काम नाही. हलाल कोणी पिलं शंकराने. म्हणून भगवंताने विचार केला की आपण त्यांनाच बोलू. म्हणून डोळे मिटले आणि ध्यान केलं. कोणाचं? रुद्राचं, भगवान शंकरांचं. आणि त्यांना प्रार्थना केली म्हणजे बा आपल्याला काही हे नाही, मी यातलं दूध पितो, विष तुम्ही प्या. म्हणून भगवंताचं ध्यान केलं भगवान शंकरांनी. दुसरा एक महात्मा होता, ते होते वैष्णव. तिथे शंकरांना दिले प्राधान्य, त्यांना नाही समजलं. तेव्हा असं कुठं असलं का म्हणले. ध्यान केलं हे बरोबर आहे, शंकरांना बोलवलं हेही बरोबर आहे. काय पण शंकराला कशासाठी बोलवलं? हलाहल पिल्यानंतर किंचित अहंकार भगवान शंकरांच्या मनात झाला होता की जगासाठी मी विष पिलं. तर जगासाठी जे विष मी एकट्याने पिलं असं वाटलं ना. आता भगवान त्याने बोलून सांगितलं तुम्ही मी बरोबरीचे झालो होतो. मी पण जगासाठी पहिले विष पिलो आल्या आल्या, तुम्ही मी आपण दोघी बरोबरीचे आहोत. म्हणून निमी निते म्हणून डोळे मिटवण्यासाठी भगवंताने शंकरांना बोलवलं, ध्यान केलं. एक महात्मा असं म्हणाले असं नाही आहे, स्त्री हत्या करू नये असा नियम. आणि आल्या आल्या भगवंताला स्त्रीला मारावं लागेल. कारण आता नाही जर असेल तर त्याला मारलं पाहिजे असं नाही. शास्त्र दोन्ही आहे. स्त्री हत्या करू नये असं एक शास्त्र आहे. पण ती जर स्त्री आताही असेल तर आताताईला मायात्म हन्यात एव अविचारायण, तिला मारलंच पाहिजे. आताताईला मारलंच पाहिजे असा शास्त्राचा नियम आहे म्हणाले. तर मारावं तर लागेल. म्हणून न पाहता मारावं असा विचार करून भगवंतांनी आपले डोळे, जे एखादी कृत्य आपल्याला करावं वाटलं नाही तरी आपण डोळे मिटून करतो की नाही, तसं ते करण्यासाठी भगवंतांनी डोळे मिटले. म्हणून निमीलिते क्षण पुन्हा डोळे मिटले भगवंत. किती झाले? 7 झाले. 17 झाले. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो कारण पुढे जायचं आपल्याला. खूप कारण सांगितली. कोणी जर म्हटलं की भगवंताने डोळे का मिटले त्याचं कारण असं आहे की भगवंताने काही डोळे मिटले. सूर्य आणि चंद्र यांनी डोळे मिटले. कारण भगवंताचे डोळे म्हणजे सूर्य चंद्र. चक्षो सूर्यो अजायत, त्यामुळे त्यांनी विचार केला की पापी माणूस ही पापी आहे, आमच्या भगवंताला मारायला येईल, आमच्या भगवंताचा अनिष्ट करायला येईल, तर हिचं तोंड कशाला पाहिजे पाप्याचं. म्हणून त्यांनी हा विचार करून डोळे मिटले. म्हणून भगवंताने डोळे मिटलेच नाही. भगवंत तर अकर्ता आहे ना, तसं करता ते अकर्ता मध्यम. म्हणून त्याने डोळे नाही मिटले. डोळे कोणी मिटले? सूर्य आणि चंद्राने मिटून घेतले. म्हणून निमीलिते क्षण. अजून एक महात्मा होते. त्या महात्म्याने अजून एक कारण सांगितलं. काय? भगवंताने डोळे मिटले याचं एक कारण म्हणजे सूर्यचंद्राने डोळे मिटून घेतले. याचा अर्थ अजून एक असा आहे सूर्य म्हणजे उत्तरायण, चंद्र म्हणजे दक्षिणायन. म्हणजे हे दोन्ही मार्ग बंद करून टाकले. उत्तरायण आणि दक्षिणायन. कारण ही मुक्त होणार आहे ना. मुक्त होण्याचा ते दोन्ही मार्ग बंद असतात. त्या मार्गात जातच नाही. मुक्त जो होतो तो जात नाही कुठं. म्हणून हिला मुक्ती द्यावी लागणार आहे. म्हणून काय झालं? निमीलिते क्षण. असो पुढे झाला निमीलिते क्षण. चराचरात्मा चराचरात्मा निमीलिते क्षण अनंतमारोप यदंतमंतकम यतोरुकम सप्तम बुद्धिरुच्युतिः. भगवंताने डोळे मिटले. भगवंताने हिला ओळखलं होतं ना,
पुतना म्हणजे काय? पुतना ही अविद्येचं रूप आहे. त्यातला वेदांत सांगतो तुम्हाला. पुतना काय? अविद्या. ती 3 वर्षाच्या आतल्या बालकाला मारते. याचा अर्थ काय? 3 अवस्थेतल्या आतल्या जीवात्म्याला अविद्या पकडत असते. वेदांतानुसार जीवात्म्याच्या 3 अवस्था: जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ झोप ज्याला म्हणतात. वळवळ करणारी झोप नाही, ती सुषुप्ती अवस्था नाही. या अवस्थेमध्ये आपल्याला काही कळत नाही, ठणठण ठणठण मारलं तरी झोप उठत नाही माणूस. ती जी अवस्था आहे त्या अवस्थेला सुषुप्ती अवस्था म्हणतात. याच्या शिवाय 4थी अवस्था आहे, तिला तुरीय अवस्था असं म्हणतात. जी अर्धमात्रा, ओंकाराच्या अर्धमात्रेची अवस्था सांगितली. अर्धमात्राचा नित्य याविचारा विशेषिता त्वमेव संध्या सावित्री त्वंदेवी जननी परा, याची जी अवस्था आहे. अकार उकार मकार ही अवस्था जागृत स्वप्न सुषुप्तीचं सांगण्यात येईल. आणि अर्ध जे ओम म्हणजे अर्धमात्रा आहे, ती अर्धमात्रा काय? ती तुरीय अवस्था आहे. अविद्या 4थ्या अवस्थेत काम करत नाही, फक्त या 3 अवस्थेत काम करते. म्हणजे 3 वर्षातल्या आतल्या बालकाला मारते याचा अर्थ आहे की ती त्या जीवात्म्याला ती मारते, जीवात्म्याला पकडते. ती आपला काय खेळ खेळवायचा त्या जीवात्म्यामध्ये. परमात्मा हा कोण आहे? तुरीय. त्वम अवस्थात्रयातीतः आहे की नाही? अंतर्विषयी शब्द सांगितले. त्वम अवस्थात्रयातीतः, अवस्थात्रयातीत आहे भगवंत. म्हणून त्या अवस्थेत पुत्र काही करू शकत नाही, म्हणून तिथे भगवंताला मारू शकले नाही. असो, पण भगवंताने जाणलं होतं ही मारणारी आहे म्हणून, पण तिला समजत नाही. भागवतकर असं म्हणतात, यथोरकम सुप्तम बुद्धिरंजुदीही. एखाद्यावर म्हणजे तिनं भगवंताला आपल्या मांडीवर कसं घेतलं म्हणाले, जसं काही एखाद्या माणसाला असं वाटतं की दोरीचंही वस्तूला साप आहे, उलट पण बरं नव्हतं बरं. वेदांतात नेहमी रज्जू सर्प म्हणजे काय, दोरीवर साप भासला पाहिजे असं नाही, ती सापावरी दोरी भासते ना. जसं त्या तुलसीदास आपल्या बायकोला भेटायला गेले, खाली तो साप सोडला होता, त्यांना वाटलं दोरीचे काही त्याला धरून गेले की नाही. तसं झोपलेल्या सापाला जसं आपल्या मांडीवर घ्यावं, तसं भगवंताला तिने आपल्या मांडीवर घेतलं म्हणाले. भगवंताला घेतलं म्हणजे तिला माहितच नाही ते कोण आहे. सामान्य बालक वाटलं, इतर सगळ्या बालकांसारखं समजली ती, पण भगवंत कोण आहे ते सगळं अंतक आहे. आणि मग तिने काय केलं, आपल्या स्तनामध्ये भरून आलेलं होतं ते भगवंताला पाहण्यासाठी म्हणून भगवंताला ते स्तन भगवंताच्या तोंडात दिलं. आणि भगवंताने त्या स्तनांतर दूध प्यायला सुरुवात केली. भगवंताने ते तस्मिन स्तनम दुर्जर वीर्य मुलबळम, ते दुर्जर वीर्य म्हणजे भयंकर शक्तिशाली असलेल्या, उलबळ म्हणजे विषाणयुक्त असलेले ते स्तन, भगवंताने आपल्या दोन्ही हाताने ते स्तन धरलं आणि असं त्याच्यात ओढायला सुरुवात केली. पहिल्यांदा दूध ओढलं, नंतर त्यातलं विषय ओढलं, त्याच्यानंतर त्यातले रक्त तिथं ओढायला सुरुवात केली. आणि जसं रक्त ओढायला सुरुवात केली, गाढम करा व्यापक वापर आपल्या दोन्ही हाताने ती धरून गाढ म्हणजे पक्क भगवंताने पकडली. आणि मग तिला लक्षात आलं की आता इथं काही खरं नाही. आणि ती थैथै करायला लागली, आपले पाय आपटायला लागली. भगवंत म्हणजे मी एकदा एखाद्याला धरलं ना तर सर्व हराम नियमच आहे माझं, सगळंच आरोप तुला पकडतो, त्यामुळे तुला काय सोडतो म्हणाले, मी आता सोडतच नाही. धरले की म्हणाले गाढम करा भगवान प्राणी समम रोषस मनवितो पिबत. भगवंताने अत्यंत रोषयुक्त पद्धतीनं म्हणजे रागानं प्राणेसम तिचे प्राण सुद्धा उडायला सुरुवात केली. आणि जसे प्राण उडले आणि तिची जी अवस्था झाली, सामुंज मुंजाल विधी प्रभाषिणी, सोड 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 म्हणून ती म्हणायला लागली, मला सोड मला सोड मला सोड म्हणाली. भगवंत म्हणले नाही, निष्पीड्यमाना किल जीववर्मणी. तिच्या वर्मस्थानामध्ये अत्यंत वेदना व्हायला लागल्या. विवृत्त नेत्रे चरणो भुजून प्रस्विन्न गात्रा चुपतीरोध. तिचे डोळ्याची बाकी तिकडे झाले, विवृत्त नेत्रे चरणो भुजो, हातपाय तिचे असे खाली पडले. सगळे इंद्रिय जे आहेत प्रस्विन्न गात्रा, सगळ्याच्या सगळे इंद्रिय थकले आणि चुपतीरोध असे 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 नाराजायला लागली. हा सोड 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 असं म्हणून ती करायला लागली. तसं आता आणि त्या अवस्थेमध्ये अशी ज्यावेळेस अवस्था येत असते त्यावेळेस तिनं आपलं मूळ रूप धारण केलं. मी कालही सांगितलं, माणसाने किती
कितीही रूप बदललं त्याचं स्वरूप बदलत नाही आणि शेवटच्या क्षणी त्याचं स्वरूप उघडं पडतं म्हणजे उघडं पडतं. त्याप्रमाणे तिचं स्वरूप उघडं पडलं आणि निशाचरी तंबित दस्त नाम असून व्याधारके शांचरण भुजावती प्रसारे गोष्टी निज रूपमात्मा वज्राहतो वृत्तकी वापतन रूप आणि आपलं मूळ राक्षसी रूप प्रकट करून ती जी पुत्र आहे ती तिथून उडाली आणि बाहेर जाऊन धाडकन पडली. तर तिचा देह एवढा मोठा होता की त्याच्या खाली काही हजारो वृक्ष खाली पडली. तिच्या पतमानोपित देहस त्रिगव्युत्तरुमा तीन गव्युती म्हणजे 3 योजन. 3 योजन एक योजन 4 कोसाचं एक योजन आहे. 12 कोस लांब तिचा देह पडला तिकडे जाऊन. आणि त्या देहाच्या मध्ये 12 कोस लांब असलेले जे झाड ते सगळे खाली पडले. त्रुमा चूर्ण असं राजेंद्र चूर्ण करून टाकले तिने सगळ्यांचं. असा तो एवढा अवाढव्य देव. आणि हे सगळं होईपर्यंत त्या बिचारा सगळ्या तिकडे गेलेल्या होत्या. काहीच माहित नाही भगवंत असं अशी बुद्धी काय झाली त्यालाही कारण भगवंताची लीलाच. आपण तिथून जावं असं त्यांना का वाटलं त्याचं कारण भगवंताची लीला होती, इच्छा होती की यांच्या समोर हे घडता कामा नाही. म्हणून त्या प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्धीमध्ये विचार आला. आणि जसा तो धाड दिशा आवाज आला तेव्हा यांना वाटलं काहीतरी भूकंप वगैरे झाला. आणि मग भगवान श्रीकृष्ण पुढे बघायला लागले तर सुतिका ग्रहामध्ये तर भगवान श्रीकृष्ण नाहीये. त्या बाणात गुळीमध्ये श्रीकृष्ण दिसत आहे. मग ते सगळे हुडकायला लागले आणि हुडकता पूर्व दिशेला ज्यावेळेस गेले तिथे जाऊन पाहतात तर त्या राक्षसीचा तो देह पडलेला आहे आणि त्या देहावर भगवान श्रीकृष्ण खेळत आहे असं चित्र त्यांनी पाहिलं. ही वेळ झाली ती संध्याकाळची. तोपर्यंत बाहेरून नंद वगैरे आले. त्यांनी पाहिलं तर आपल्या गावाच्या वेशी समोरच हा देह पडलेला आहे. नंदाने भगवान श्रीकृष्णाला उचलून वगैरे घेतलं. मग सगळ्या पुरुषांनी मिळून त्या देहात देह एवढा मोठा की ते काही 4 खांद्याला काही शक्य नव्हतं तो उचलणं म्हणून त्याचे तोडला तो देह. गोप्य संस्कृत झालेला बघाय त्याला तोडून तो देह 6 ठिकाणी तोडला. कुऱ्हाडीनं तो देह तोडून त्याचा अंत्यसंस्कार केला आणि त्या देहाला भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे आता राक्षसीचा देह होता तो फार चांगला देव होता असं नाही, पापी देव होता. पण भगवत स्पर्शाचं महात्म्य काय चंदनाचा वास यायला लागला. अग्नी जाळल्यानंतर तिथं वास कोणता आला चंदनाचा सुगंध यायला लागला. पण गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाला गोमूत्रानं स्नान घातलं, गोमयानं अंग लेपलं आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या 12 नावांनी गोमूत्रेण स्नापयित्वा आपलं गोरजसार्वकं दक्षिण कृष्ण शत्रुता द्वादशाकेषु नामभी भगवंताच्या 12 नावांनी त्याची दृष्ट काढली. असे 12 नाव आहेत. म्हणून तेव्हापासून जर कोणाच्या लेकराला दृष्ट वगैरे जर झाली तर हे 12 नाव घेऊन हे जर लावलं भस्म लावलं तर दृष्ट दिली जाते. असो अशा प्रकारे भगवंतांनी पहिल्यांदा आल्या गोकुळामध्ये आल्या पहिल्यांदा कोणाला मारलं असेल तर ते उत्तरामध्ये जसं रामावतारात पहिल्यांदा जर कोणाला मारलं असेल तर त्रिजटेला मारलं. ते दोन्ही अवतारात मी तुम्हाला एक सांगतो की सुरुवात जी केली राक्षसांना ती स्त्री राक्षसापासून सुरुवात केली. पहिल्या अवतारात याही अवतारात स्त्री राक्षसापासून सुरुवात केली. असो या अध्यायाला पूतना मोक्ष असं म्हणतात. पूतना मोक्ष नावाचा हा सर्ग या तारखेला भागवतमध्ये एतत् पूतना मोक्षम कृष्णस्याभकमद्भुतम शृणुया श्रद्धया म्हणतो गोविंदे लभते रती. जो कोणी हा पूतना मोक्षाचा अध्याय वाचेल 6वा अध्याय एकच अध्याय नित्याचं पठण करेल त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होईल. अशा प्रकारे हा अध्याय भगवंतांनी एवढ्या दुष्ट असलेल्या स्त्रीला सुद्धा पूतना दिला. म्हणजे भगवंतासारखा अकारण करुणा वरुणाले कोणी नाही. मारायला जी आली तिला मोक्ष दिला. ते अजून काय करुणा करावी भगवंतांनी कोण भक्ताला मोक्ष तर कोणी दिला पण जे भक्त नाही तो द्वेष्ट आहे त्याला मोक्ष दिला. खरंच म्हणाले भगवंतासारखा अकारण करुणा वरुणाले नाही. असो अशा प्रकारे भगवंतांनी पहिली लीला सुरू केली. त्यानंतर भगवंताच्या अनेक लीला सुरू झाल्या. एक उदाहरण भजन घेऊ आणि मग त्याच्यानंतर तुला कथा
भगवान श्रीकृष्णांनी जे काही अनेक असे दिव्य लीला केल्या त्यातल्या काही दिव्य लीला आपण मला सांगा अशी प्रार्थना राजाला केली. शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. राजा भगवान श्रीकृष्ण जन्मल्यानंतर 6 महिन्यांनी पालथा पडण्याचा त्यांचा उत्सव झाला. पालथा पडला. भगवान श्रीकृष्ण पालथे पडायला लागले आणि मग पालथे पडायला लागल्यामुळं यशोदेनं ब्राह्मणांना बोलवलं, स्वस्तिक केलं, भरपूर दान धर्म केला. वादित्र गीत द्विजमंत्र वाचन इष्टकाल सुरू विशेष सदी वाद्य वगैरे बोलवले. असं सुंदर असं सुमंगल कार्य केला. नंदसपत्नी पुत्रवंचनाने विप्रयुक्त स्वस्तेनं सुपूजित येईल. चांगलं स्वस्त वाचन वगैरे झालं. सगळ्या नानांकडून आशीर्वाद वगैरे घेतला आणि मग त्या उत्सवाला सगळ्या लोकांना बोलवलं. सगळ्याकडे पण उत्सवात होतं काय माहितीये का, आपण ज्याचा उत्सव करतो तेच विसरून जातो. येणाऱ्या जाणाऱ्या वेळेत पाण्यात आपलं सगळं लक्ष जातं. हा आला नाही, तो गेला नाही, वास्तुशांत करायला बसले, इथं पूजेकडे लक्षच नसते. याला ते सांगायचं, त्याला हे करायचं, ते करायचं, असं चाललेलं असतं. येणाऱ्या जाणाऱ्या पाहावं लागतं आणि त्यामुळे औत्थानिक औत्सुक्य मना मनस्विनी समागतान पूजयती ब्रजो कसा. जे कोणी येते त्या प्रत्येकाला पूजा करते, त्या प्रत्येकाचं बोलवणं करते, हे सगळं करते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, उत्सव जर करायचा असेल तर उत्सव कोणासाठी, भगवंतासाठी असतो. आपले प्राण भगवंताला लागणं म्हणजे उत्सव, तो इव्हेंट नाही. कार्यक्रमात तुमचं मन नसलं तरी चालतं, पण भगवंताच्या उत्सवात तुमचं मन असलं पाहिजे. आणि त्याने काय केलं, एवढं सगळं चालले नसते. ज्याच्यासाठी आता उत्सव कोणासाठी होता, भगवंतासाठी होता. भगवंताचा पालथा पडण्याचा उत्सव होता, है की नाही. श्रीकृष्ण पालथे पडायला लागले 6 महिन्यात म्हणून. मग तिने काय केलं, श्रीकृष्णांना एका गाड्याखाली झोपवलं आणि सगळ्या लोकांना स्वागत वगैरे करते, आदर स्वागत सगळं करते. पण श्रीकृष्णांना कुठं झोपवलं, एका गाडाखाली. तो गाडा कोणता, तोही मोडलेला गाडा. त्या मोडलेल्या गाडाखाली तिने टाकलं. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जे करतो तेच तिने केलं का. आपण देवाला कुठे ठेवतो, एवढं मोठं घर बांधतो आपण. देवघर कुठे असतं आपलं, एका कुठे कोणाड्यामध्ये कुठे देव घालतो, आहे की नाही. काय काय घरात देव घालत नसते. गाडा चांगला असेल तर त्या गाड्यावर थोड्याच आवाज वाढवून, गाडा चांगला असेल तर त्या गाड्यावर भगवंताला ठेवलं तर चालतं. गाड्यावर ठेवायला काय करते, गाड्या खाली जरी ठेवलं याचा भगवंताला राग आला आणि
भगवंत रडायला लागले आणि दैवाश्रोत्व हृदितम सुदस्यसा हृदयस्थनार्थी चरणावदक्षिपद आणि ते भगवंताचं ऐकायला तयार नाही. भगवंत रडायला लागले तरी श्रीकृष्णाचं रडणं तिला काय ऐकून गेलं नाही आणि तिला ऐकून गेल्यावर राग भगवंताला फार राग आला. तसे मानित भगवंत राग आला आणि राग आल्यानंतर भगवंताने ठरवलं की ठीक आहे, तू माझ्याकडे लक्ष देत नाही, मला गाड्या खाली टाकल्या, तो संसाराचा गाडा कसा तोडायचा मला चांगलंच माहिती आहे. म्हणून भगवंतानी चरणो उदक्षिपत आपले दोन्ही पावलं त्या गाड्याला जोरात मारले. जसे मारले त्या गाड्यामध्ये होता शकटासूर, तो एकदम भंग पावला. अधश्रेयानस्य शिशोरनोत्तुकम प्रवाह मृत्यून विधात प्रवर्तत जोरात आवाज झाला. त्याच्यावर काही सामान वगैरे होतं ते सगळं खाली पडलं, त्यामुळे आवाज झाला आणि त्या आवाज झाल्यानंतर हिच्या लक्षात आले की अरे भगवंताला आपण इथे टाकलं होतं. पण ती धावत 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 पळत आली आणि मग तिने घेतलं. ही भगवंताने एक सहज केलेली लीला आहे. वस्तुतः इथं भगवंताने ते गाडा तोडण्याचा उद्देश जो होता, त्या गाड्यामध्ये शकटासुर नावाचा राक्षस बसलेला होता. त्या शकटासुराला मारण्यासाठी भगवंतांनी 2 पावलं टाकले. त्याचा अर्थ काय माहितीये का? पहिल्यांदा पूतना आली. हे राक्षस येतात की नाही, त्या राक्षसाचा एक क्रम आहे वेदांतानुसार. पहिल्यांदा अविद्या आली. अविद्या आली की जडबुद्धी येते. अविद्येचे भाऊ कोण आहे? जड आहे. म्हणून तो जड शकटासुर हा जड आहे. नास्तिक बुद्धी येते आणि नास्तिकांचं जर तत्वज्ञान दूर करायचं असेल तर त्याला काही नाही, फक्त 2 पावलं हाणावं लागतं, बॅरिकेड करावं लागतं. हे भगवंत सांगितलं. नास्तिकांना तर्क बिर्कत बसायचे नाही, 2 पावलं घालायचे त्यांच्या डोक्यावर. झालं उदक्षिपद चरण उदक्षिपद हे तत्वज्ञान आहे. अविद्या नष्ट झाली की जडबुद्धी लगेच साध्या अगदी साहस प्रयत्नाने नष्ट होते. त्याप्रमाणे शकटासुर भगवंताने मारला आणि मग शकटासुराचा भंग झाला, शकट पडला, आवाज आला आणि मग भगवान श्रीकृष्णाला घेऊन ती आली आपल्याकडे. पण तिने आपल्या भगवंताला जवळ घेतलं. अशा प्रकारे भगवंताचं सहज कृत्य सुद्धा नुसतं चरण पाय उचलणं आणि पाय ठेवणं हे सुद्धा कृत्य भगवंताचं जे आहे ना ते सत्प्रयोजन आहे. श्रीकृष्णाचं कोणतंही चरित्र जे आहे त्यांनी एक हात जरी नुसतं उचलला तरी त्याचं प्रयोजन आहे. हे लक्षात ठेवा. लीला जी आहे भगवंताची प्रयोजन आहे, सत्प्रयोजन. यातून भगवंताने 2-3 गोष्टी सांगितल्या. रथावर मला आरूढ करा, नाहीतर तुमचा संसाराचा गाडा कधीही उलटून लावू शकतो, हेही भगवंताने सूचित केलं. आणि उत्सव करत असताना ज्याचा उत्सव आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. जी गोष्ट आपण करतो, जी पूजा करतो, जे अर्चा करतो, जे यज्ञयाग करतो, त्या यज्ञयागाला प्राधान्य दिलं पाहिजे. आपण देवतेला आवाहन करतो की नाही, तर नुसतं सुपाऱ्या नसतात समोर, त्या सुपारीवर आपण देवतेला बोलवतो. वरुण काय काय असतं, वरुण कवतो असेल तो वरुण गणपती वगैरे यांना आपण बोलवतो. याचा अर्थ तर देवता तिथे बसलेले असतात. त्या देवता बसलेले असताना त्यांना सोडून आपण लोकांचा जर सत्कार करायला लागलो तर देवतांना राग येतो. हे या चरित्रातून सांगितलं. असो अशा भगवंताच्या अनेक लीला चालल्या होत्या. असंच एकदा आता अविद्या झाली, जडबुद्धी झाली, पूतना झाली, शकटासुर झाला. आता अविद्या जडबुद्धी आल्यानंतर काय होतं, आपोआपच भोगाबद्दलची तृष्णा वाढते माणसाला. म्हणून तृष्णासुर यायला. तृणावर्त नावाचा जो राक्षस आहे, तृणावर्त म्हणजे तृष्णासुर. तृष्णावर्त मनुष्य काय आहे, कितीही वय झालं तरी भोगाची जी आसक्ती ती त्याची सुटत नाही. हे लक्षात ठेवा. भोगान मुक्ता वयमेव मुक्ता, तपोन तप्तम वयमेव तप्ता, कालो यातो वयमेव याता असा नियम आहे. तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा जीर्ण होत नाही. हाव, तृष्णा म्हणजे हाव, आशा, ती जीर्ण होत नाही आणि तिच्यामध्ये मनुष्य आवर्तित होतो, पुढे पुढे गुंडळला जातो. पण हा तृष्णावर्त, तृणावर्त म्हणजे तृष्णावर्त. हा राक्षस यायला लागला. तो एकदा आला. तो येणारे हे समजून भगवंताने एक मस्त लीला केली. भगवंत यशोदेच्या मांडीवर बसून झोपलेले होते आणि यशोदा भगवंताच्या त्या चेहऱ्याकडे पाहत बसली होती आणि पाहत असताना अचानक तृष्णावर्त येणार म्हणजे तर भगवंताने आपलं शरीर एवढं जड केलं. एकदारोहम आरूढम लालयंती सुतम सती गरिमानम शिशोर मोडून नसे हे गिरीकूट होत
तिला एवढं जड वाटायला लागलं भगवंताचं शरीर की जणू काही एखादा पर्वताचा दगडच आपल्या पायावर बसलाय काय नसे हे किरीकूट होत पर्वताचा एक तुकडा जाणून बसवलं की तिला वाटलं आणि म्हणून तिने खाली भगवंताने मुद्दामलं तृणावर्त येते जाणलं होतं भगवंताने आणि तृणावर्ता बरोबर जाऊन त्याला मारायचं तो तृणावर्त वाळवंटीच्या रूपाने आला वाळवंट वावटाच्या रूपाने आला आणि त्याला खाली ठेवलं भूमोनिदाय पण गोपी विस्मिता भारपीठीला तिला आश्चर्यचकित झाली तिने भगवंताला खाली ठेवलं आजपर्यंत कधी ओझं वाटलं नाही एवढं ओझं आता काय वाटलं म्हणजे आश्चर्यचकित करू लागली आणि तितक्या ती वावटळ आली आणि ती वावटळ आली त्या वावटळीनं काय केलं भगवंताला खाली ठेवल्याबरोबर उचललं आणि भगवंताला घेऊन तो तृणावर्त वावटळीच्या रूपात जाऊ लागला ती वावटळ नव्हती तो तृष्णावर्त नावाचा राक्षस होता त्या राक्षसाने भगवंताला उचललं त्याला वाटलं लहान बालक आहे पण भगवंताने तिथेही आपली शक्ती दाखवली जसा त्या तृणावर्ताने घेतलं त्यानंतर आणि तो वर आकाशात गेला कृष्ण नमोवतून नाशक्य धुरीवर भगवंताने आपलं वजन वाढवलं इतकं वजन वाढवलं की त्याला वाटायला लागलं आपल्या गळ्यामध्ये दगडच बांधलाय की काही मोठा दगड बांधलाय तपस्पालन म्हणजे मानः आत्मनो गुरुमत्तया गले गुरुजी उचलून नाशक्य अद्भुतानुकम भगवंताला खाली जोडायला लागला तो असं भगवंताने त्याचा गळा पकडला आणि गळा पकडून त्याचा असा एवढा जोर आपली शक्ती वाढवली त्याला दोन्हीकडून भगवंताचा तो हातही काढता येणं तयार नाही आणि ते वजनही सहन होणं तयार नाही नाशक्य अद्भुतानुकम ते अद्भुत अनुभव आणि भगवंताने आपलं रूप नाही वाढवलं फक्त आपल्या अंगाची शक्ती वाढवली आणि त्याप्रमाणे करून त्याला निश्चेष्ट करून तो दैत्य निर्गत लोचना शेवटी भगवंताने त्याचे डोळे फोडले त्याला निश्चेष्ट केला आणि त्याचा प्राण घेतला आणि त्याचा नाश केला अशा प्रकारे तृष्णावर्ताला गेला पण तो तृष्णावर्त गेला होता लांब भगवान श्रीकृष्ण पुढे जाऊन पडले तो खाली पडला तो पुन्हा गावाच्या बाहेर उतरेला म्हणजे एक राक्षस यायचं ते भगवंताला घेऊन बाहेर गेले असाच कार्यक्रम सुरू झाला ते सगळे तिथे गेले पण त्या वावटणीच्या पाठीमागे ते लोक पळत 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 गेले आणि तिथं गेल्यानंतर खाली तो पडला राक्षस तेव्हा त्यांना लक्षात आलं की राक्षस आहे आणि त्या राक्षसाच्या वर भगवान श्रीकृष्ण तिथे दिले हिंसस्व पापेन व्यवस्थित तो मेला कसा भगवंताने मारला त्याला पण भगवंताने मारला असताना सुद्धा तो मेला कसा हे मात्र कोणालाही कळलं नाही भगवंताची लीला अशी होती ती कोणाला कळली नाही खूप विचार करायला की आपला श्रीकृष्ण कदाचित भगवंताची कृपाच आहे म्हणजे भगवंतालाच भगवंताची कृपा असं समजायला लागले आणि दृष्टादूत आणि बहुष्ट गोपरे वसुदेव गुरु मानयामास विस्मृतः असे तो कोणतरी काहीतरी असेल आलेलं संकट तरी दूर गेलं असं समजून मग सगळे गोकुळात लोक आले अशा प्रकारे भगवंताच्या लीला वेगवेगळ्या चालल्या आणि या लीलेमध्ये एक एक राक्षस भगवान बघा आता अविद्या आली अविद्या नष्ट केल्यानंतर जडबुद्धी नष्ट केली जडबुद्धी नष्ट केल्यानंतर भगवंताने काय नष्ट केलं तर तृष्णा नष्ट केली भोगाची लालसा नष्ट केली गोकुळातल्या लोकांना तेव्हा कुठल्याही भोगाची आसक्ती नाही भोगाची लालसा नष्ट केली भगवंताने कृष्णावताला मारलं म्हणजे काय केलं भोगाची लालसा नष्ट केली अशा प्रकारे भगवंताचे चरित्र चाललं होतं एकदा सहज भगवंताच्या मनात आलं की आपल्या आईला आपलं खरं स्वरूप दाखवावं आणि म्हणून स्वार्थ महारोग्य भागी भगवंताने यशोदेला 2 वेळा विश्वरूप दाखवलं त्यातला आत्ताचा भगवंताने स्तनपान केलं आणि ते स्तनपान करून आळस देण्यासाठी भगवंताने तोंड उघडलं आणि जसंच तोंड उघडलं मुखम लालती राजन झुंबतो दृश्य इदम झुंबता म्हणजे आळस देण्यासाठी असं करण्यासाठी भगवंताने तोंड आणि त्याबरोबर भगवंताच्या मुखामध्ये खमरोदसी ज्योतिर्निकमाशाः सूर्येन्दुवन्निश्वसनाबुधिंश्च द्वीपाण्डगां तद्वितुर्वनानि भूतानि यानि स्थिरजङ्गमानि संपूर्ण विश्व चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्र वगैरे सगळं भगवंताच्या त्या मुखामध्ये तिला दिसले साविश्व विश्वम सहसा राजन संजात वेपतुः सम्मिल्य मृगशावाक्षी नेत्री आसे सुमित्रिता तिनं ते सगळं पाहिलं आणि डोळे मिटून ती शांत बसली आणि समाधी अवस्थेमध्ये गेली बराच वेळ पाहिलं भगवंतांनी म्हणजे ही जर अशी बसली तर आपल्याला कोण खाऊ घालणार म्हणून भगवंतांनी पुन्हा पुत्र स्नेहमयी विभू तत्रोत वैष्णवी माया पुत्र स्नेहमयी विभू तिच्यावर माया टाकली आणि तिच्या डोक्यातून ते सगळं काढून टाकलं तिला आठवण होऊ दिली नाही का
त्याचं कारण असं आहे, जर तिला कळलं की आपल्या पोरगामध्ये अनंतपणे ब्रह्मांड नायक आहे तर ती आपलं लाड करणार नाही, ती आदराने बघेल आपल्याकडे. आणि वात्सल्य भाव अपेक्षित आहे भगवंताला, ऐश्वर्य भाव नको. पुन्हा वात्सल्य भावासाठी म्हणून भगवंताने घेतो नव्हतं वैष्णवी माया, पुत्र स्नेहमयी विभू, पुत्र स्नेह करणारी अशी वैष्णवी माया भगवंताने त्याच्या डोक्यावर फिरवली. असो, अशा भगवंताच्या अनेक लीला चाललेल्या. थोडे भगवंत मोठे झाले, खरं म्हणजे जन्मल्यानंतर 12व्या दिवशी नामकरण करायला पाहिजे, पण गोकुळामध्ये ब्राह्मण नव्हते, खेड्यामध्ये ब्राह्मण बोलवावं लागतो वगैरे करावं लागतं, ते थोडंसं राहूनही गेलं होतं. आणि भगवंताचं नामकरण राहिले, कोणाच्या लक्षात आलं? वसुदेवाचं. वसुदेवाने गर्गाचार्याला बोलून घेतलं. म्हणजे गर्गाचार्याला सांगितलं, म्हणजे तुम्ही आमचे कुलगुरू आहात, जा माझं पोरग तिथे कुठं गोकुळामध्ये, तिथे जा नामकरण संस्कार करून या म्हणाले. ठीक आहे. गर्गपुरीतो राज यदुनाम सुमागतः रजन जगाम नंदस्य वसुदेव प्रचोदितः. वसुदेवाने पाठवले म्हणून गर्गाचार्य भगवंताचं नामकरण करण्यासाठी म्हणून गोकुळामध्ये आले नामकरण करण्यासाठी. पण दाखवण्यासाठी सहज भेट दिली आणि मग सहज आलेले पाहून त्यांचा आदरातिथ्य वगैरे केलं. तर नंदाच्याही मनात आलं की यांचं नामकरण राहिले. गर्गाचार्य आले. गर्गाचार्य जे आहेत ते मोठे ज्योतिषी, ज्योतिषाचा आचार्य, ज्योतिषशास्त्राचे प्रमुख आचार्य गर्गाचार्य. तर म्हणले एवढे चांगले मोठे गर्गाचार्य आले, ज्योतिषी आले, तर गर्गाचार्यांच्या हातून आपण नामकरण करून घ्यावं म्हणून त्यालाच प्रार्थना केली नंदाने. आता हे काय झालं, आंधळा मागतो एक डोळा देवतो, तो 2 डोळे हे त्यासाठी झाले होते आणि नंदानेच विनंती केली. पण तरी सुद्धा त्यांनी म्हटलं असं नाही, म्हणजे नंदा तू म्हणतोयस नामकरण करायचं, आणि बातमी जर कळली कंसाला तर कंस हे विचारच करतो की देवकीचा 8वा गर्भ स्त्री असणं शक्य नाही, तर त्याला मोठा संशय येईल. तर कंसापासून लपून आपल्याला एकांतामध्ये करावं लागेल. असं ते म्हणाले, यदूनामहमाचार्या ख्यातश्च भुवि सर्वतः सुतम मया संस्कृते मन्यते देवकी सुतम. मी जर तुझ्या मुलाचा संस्कार केला तर कंस बरोबर समजेल की हा देवकीचाच पोरगा आहे, कारण मी पुरोहित त्यांचा आहे. म्हणून तू म्हणलास तरी आणि माझी इच्छा असली तरी माझ्या मनामध्ये असलं जरी भगवंताचं नामकरण करावं तरी अनयो भवे, हा नय होणार नाही, नीती होणार नाही, नीतीशास्त्राला धरून मागणं होणार नाही म्हणाले. ते ऐकून भगवंताचं ते गर्गाचं हे वाक्य ऐकून नंद म्हणाला, महाराज काही काळजी करू नका, अलक्षितोस्मे रहस्य नामते रती गोकुळचे. म्हणजे असं करून म्हणजे गोकुळातल्या लोकांना सुद्धा कळणार नाही, गोकुळातल्या लोकांनाही कळणार नाही. अशा एकांतामध्ये आपण हे करू. यांचा विजात संस्कार, गुरुविजात संस्कार स्वस्ती वाचन पूर्वकम, यांचा नामकरण संस्कार करा म्हणून त्यांनी सांगितलं. पण त्याप्रमाणे गर्गाचार्य तयार झाले आणि मग गोकुळातल्या लोकांना न समजता म्हणून गोकुळातले लोक ज्यावेळेस आपल्या शेतीच्या वगैरे कामाला सगळे तिकडे निघून गेले तेव्हा गोकुळातल्या एकाही गोपीलाही न कळता म्हणून गोशाळेमध्ये जाऊन, घरात नाहीये भगवंताचा नामकरण संस्कार, गोशाळेमध्ये जाऊन चकार नामकरण गोडो रहस्य बालयो हो. श्रीकृष्णाचे नामकरण राहिलं होतं, बलरामाचे नामकरण राहिलेलं होतं, या दोघांचे नामकरण संस्कार यदूंनी केला, गर्गाचार्यांनी केला. आणि मग त्यांनी सांगितलं हा जो रोहिणीचा मुलगा आहे, अजून ही रोहिणी पुत्र हा रमयन सुरतो गुणही, हा सगळ्यांना रममाण करणारा आहे. रमयती इति राम, हा याचं नाव राम असेल, हा सगळ्यांना रममाण करतो आणि बलाधिक्यात बल मिळतो. आणि बल खूप आहे, शक्ती खूप आहे, याला बल म्हणतील म्हणून बलराम असं याचं नाव ठरेल असं त्यावेळी दिलं. आणि मग शिवाय त्याचा गर्भ या देवकीच्या गर्भातून याला कमी आणून ठेवलेला आहे, पुढे याचं संकर्षण पण होईल.
आकर्षण जो केलेलं आहे त्याला संकर्षण, सम्यक दर्शिता तिथे संकर्षण असं म्हणून त्यांना सांगितलं. आणि मग गर्गाचार्य जे ते भगवंताकडे वळले, म्हणले नंदा तुझा हा जो मुलगा आहे की नाही, खरं सांगायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही अशी एक पद्धत असते. त्या पद्धतीनं गर्गाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे प्रागयम वसुदेवस्य क्वचित जातस्तवात मजा, म्हणजे एका अवतारामध्ये कधीतरी हा वसुदेवाचा मुलगा झाला होता म्हणून सांगितलं. म्हणजे वसुदेवाचा मुलगा म्हणून सांगितलं. आणि म्हणून वासुदेव म्हणजे श्रीमान अभिज्ञासं प्रत्यक्षते, म्हणून त्याला वासुदेव असं लोक म्हणतील. अभिज्ञासं प्रत्यक्षते म्हणून याचा वसुदेवाचा मुलगा आहे हे तर त्यांना सांगायचंय, पण आता रहस्य प्रकट नाही करायचं. रहस्याला 11 वर्षापर्यंत चालवायचे, पण खोटं बोलून चालणार नाही. वासुदेवाचं नाव द्यायचंय. मग क्वचित जाता एका अवतारात झाला म्हणून सांगितलं. क्वचित जाता स्तवात न जा वासुदेव इति श्रीमान अभिज्ञासं प्रत्यक्षते बहुनी सन्ति नामानि रूपाणि च सुदस्ते गुणकर्माणि रूपाणि तांडव वेदनोजना. आपला हा मुलं आहे ना, याचे गुण याचे कर्म फार मोठे म्हणाले. याचे वर्ण याचे गुण तर असे की याच्या गुणाचं वर्णन जर करायचं असेल तर मला समजू शकतं, सामान्य लोकांना कळणार नाही मला याचे गुण. पण तुला सांगतो नारायण समगुणैः, भगवान विष्णू इतके गुण याच्यात आहे. पण नारायण समान. आता संस्कृत भाषेत काय माहितीये का, हा सरळ अर्थ झाला कोणता, नारायण समाचा अर्थ नारायणासारखा. पण संस्कृत मध्ये दुसरा एक अर्थ होतो नारायण याच्यासारखा. गौड शास्त्रामध्ये गौड संप्रदाय जो आहे भागवताचे खूप सुंदर सुंदर टीकाकार आहे. गौड संप्रदायाचे म्हणजे बंगालचे चैतन्य महाप्रभूंच्या संप्रदायातले लोक, त्यांनी याचा अर्थ केला हा विष्णू सारखा नाही आहे, विष्णू यांच्यासारखा अस्य समान नारायण. का त्याचं कारण आहे की रूप माधुरी, लीला माधुरी, गुण माधुरी आणि क्रिया माधुरी ह्या 4 माधुरी ज्या आहेत ह्या विष्णूपेक्षा जास्त श्रीकृष्णाच्या ठिकाणी असं त्यांच्या शास्त्रानुसार. म्हणून 60 गुण भगवंताच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी विष्णूच्या ठिकाणी, आणि 64 गुण कोणाच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या ठिकाणी. म्हणून नारायण सभा म्हणून कसं जाईल, हा थोडा अधिक आहे की नाही. नारायण असे सभा, नारायण याच्यासारखा का, हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य. नारायण सभा म्हणून असो अशा प्रकारे भगवंताचं नामकरण त्यांनी केलं. नामकरण केलं, सगळं केलं. आणि मग भगवंताचं दर्शन घेऊन भगवंताचं कृपा करून, कारण त्यासाठी तर त्यांनी तिथेच वाट पाहिली होती. जसं वसिष्ठ भगवान रामाचं पौरोहित्य करायला आपल्याला मिळतं म्हणून त्यांनी रघुवंशाची कुलपुरोहित वृत्ती स्वीकारली. नाही तर वसिष्ठ असं म्हणतात पौरोहित्य विगर्हयन्, पौरोहित्य वृत्ती अत्यंत निंदित आहे. पण मी का स्वीकारली की तू या वंशामध्ये येणार आहेस, तुझं नामकरण तुझे संस्कार मला करता येतील. ही तशी त्यांची भावना होती. आणि तीच भावना कोणाची होती, गर्गाचार्याची होती. मग गर्गाचार्यांनी ती वृत्ती केली, त्यांना आनंद झाला. आणि अशा प्रकारे भगवंताचं नामकरण करून ते तिथून निघाले. मग भगवंताचं नामकरणात संस्कार झाला. श्रीकृष्ण, त्याच्यानंतर श्रीकृष्ण हे नाव सांगितलं, वासुदेव वगैरे नाव सांगितलं आणि सांगितलं अनेन सर्व दुर्गाणी यूयम अंतस्तरीषित. गोकुळात खूप संकट येतील, पण हे सगळेचे सगळे संकट तुम्ही याच्या सहाय्याने करून जाल. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि ते भगवंताचा आशीर्वाद घेऊन निघून गेले. त्याच्यानंतर भगवंतांनी अनेक प्रकारे खेळायला सुरुवात केली. भगवंताच्या अनेक लिहिल्यानंतर त्या लिला एक चहासाठी 5 मिनिट विश्रांती घेऊन आणि मग पुढल्या लिला पाहू.